सरकार ठरवायचं की ब्रिटानिया बिस्किटनी किती प्रोडक्शन करायचं आणि 2 सरकारी माणसं एक्साईज ही राऊंड द क्लॉक कंपनीत बसलेली असायची. ऑन पेपर बिस्किट इंडस्ट्री वॉज केप्ट रिझर्व्ड फॉर स्मॉल स्केल. तर टॉप नावाचं बिस्किट लॉन्च झालं आणि ते लॉन्चिंग करताना ना खूप जास्त नुकसान झालं कंपनीचं. आता होतं कसं की तुम्ही तुमच्या रेसिपीज आणि तुमची सिक्रेट्स तर काही त्यांना देऊ शकत नाही. रावसाहेबांना भले माहीत असेल, पण आज शांग्रीला फक्त ब्रिटानियाचंच प्रोडक्शन करतं. त्यांचं स्वतःचं एकही बिस्किट आज मार्केटमध्ये नाही. त्याला चव समजते, त्यांनीच फूडच्या बिझनेसमध्ये यायला पाहिजे. आम्ही आजही नाशकात एकमेव बेकर्स असे आहोत की मी 100% व्हीटपासून ब्रेड बनवतो. आणि मग मी म्हटलं की जर पुन्हा गाडगीळ सोन्याची बिस्किटं स्वतः हजर न राहता विकू शकतात, आपण खायची बिस्किटं विकायला काय हरकत आहे. आमच्या आजोबा शेवटचे जहागीरदार होते, त्यांच्याबरोबर जहागिऱ्या संपल्या सगळ्या. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये प्रचंड नुकसान झालं. आणि मग लग्न झाल्यानंतर माझं पहिला पगाराला आईला द्यायला गेलो तर आई म्हणे आता नाही, आता बायकोला द्यायचा पगार. पहिल्या दिवसापासून आमचं बेक शॉप हे प्रॉफिटमध्ये आहे. नाशकातलं पहिलं बेकरी शॉप असं होतं की जिथे दरवाजा काचेचा ढकलून आत जावं लागायचं. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला चहा लागतो आणि चहासोबत बिस्किट किंवा खारी हे आपलं समीकरण ठरलेलं आहे. पण चहासोबत बिस्किट किंवा खारी खात असताना आपल्याला हे माहीत आहे का की बिस्किट बनतात कसे, त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स असतात, ते आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात, ह्या गोष्टीचा आपण कधी विचार करतो. तर अलीकडल्या काळात म्हणजे जसं भारतामध्ये डिजिटलची क्रांती सुरू झाली आणि बरेचसे लोक अवेअर व्हायला लागले का आपण काय खातोय, काय पितोय, त्याच्यामध्ये कुठले घटक आहेत, ते आपल्या शरीरासाठी चांगले आहेत की नाही, या सगळ्या गोष्टीवर आपण विचार करून आता बऱ्याचशा गोष्टी चॉईस करायला लागल्या. अगोदर काय की जे चवीला चांगलं आपण ते खात होतो, पण कालांतराने ते आता कुठंतरी बदलतं. याच्यात एक मोलाचा वाटा ठरतोय, ते म्हणजे जहागीरदार फूड्स यांचा. आज माझ्यासोबत मिलिंद जहागीरदार सर आहे. जहागीरदार सरांचं मी टीओडी मराठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीमध्ये स्वागत करतो. नमस्कार सर, तुमचं खरं तर स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छाही अगोदरच देतो, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या लेवलवर तुमचा हा ब्रँड नेऊन ठेवलाय. तर आज मला तुमचा पॉडकास्ट घेण्याची संधी मिळते, त्याबद्दल मी पण तुमचा आभारी आहे, तुम्ही आलात. पण हा प्रवास की असं एक समीकरण आहे की चहा बरोबर बिस्किट लागतो, चहा बरोबर खारी लागते, पण काय तुम्हाला 1978 मध्ये कसं कळलं की बाबा ह्याच्यात आपल्याला गेलं पाहिजे, फूड्स मध्ये गेलं पाहिजे? मुळामध्ये मी फूडी आहे. माझ्या टेस्ट बड्स खूप चांगले आहेत. माझं असं स्वच्छ मत आहे की ज्याला चव समजते त्यांनीच फूडच्या बिझनेसमध्ये यायला पाहिजे. आणि माझ्या टेस्ट बड्स खूप चांगल्या आहेत हे माझ्या घरातले लोकही सगळे कबूल करायचे. आणि एक विशिष्ट गोष्ट अशी होती की काहीतरी स्वतःचं करावं हे फारच इच्छा होती. पण मग घरची परिस्थिती तशी नव्हती की व्यवसायाला परवानगी मिळेल. आणि मग फूडमध्ये काहीतरी करायचं हे नक्की होतं. त्यामुळे मग मी विचार केला की आपण जाऊ गुजरातला. घरची परवानगी मिळायला फारच त्रास झाला, पण तरी दिली परवानगी. काहीतरी ग्रॅज्युएशन नंतर गेलो मी, त्यामुळे बेसिक ग्रॅज्युएशन झालं होतं. घरच्या लोकांचं ते समाधान झालं होतं की बेसिक ग्रॅज्युएशन तुझं झालं आहे, कर तुझी हाऊस, तुला काय करायची असेल ती. म्हणून त्यांनी मला तिकडे पाठवलं. आणि बेसिक ग्रॅज्युएशन नंतरसुद्धा त्या काळात नोकरी मिळणं काही अवघड नव्हतं. पण इकडे फूड करून नोकरी मिळणं अवघड होतं, कारण फूडच्या कंपन्याच नव्हत्या फार. क्वचितच कंपन्या असायच्या. बिस्किटमध्ये तर फार हाताच्या बोटावर मोडण्या इतक्या होत्या. आणि मला बिस्किटमध्येच मी नोकरी करेन असं काही मला वाटलं पण नव्हतं. एक ब्रिटानिया होते आणि एक पार्ले होते महाराष्ट्रामध्ये. उत्तर भारतामध्ये एक दालिमा नावाची दालमियांची कंपनी होती, बाकी काहीच नव्हतं कुठे. पण योगायोग असा झाला की मी शिकून आल्यानंतर ब्रिटानिया बिस्किट कंपनी 6 महिन्यांच्या प्रदीर्घ संपानंतर सुरू होत होती. आणि त्यांना सुशिक्षित माणसं थोडी हवी होती. आमच्या घरासमोर मुंबईला आम्ही राहत होतो. जयंतराव देव नावाचे एक ब्रिटानियातलेच गृहस्थ मॅनेजर राहायचे. त्यांना जाणं येणं होतं. त्यांना माहीत होतं मी हा कोर्स केला. ते मला म्हणे उद्या ये कंपनीमध्ये. मग कशाला येऊ? मग तू इंटरव्ह्यू होतो असं सरळच डायरेक्ट घेऊन बायोडाटा घेऊन ये. आणि लागला महिना मला जॉईन व्हायला, पण इंटरव्ह्यूमध्ये लगेचच माझं सिलेक्शन झालं. आणि अशा तऱ्हेने मी ब्रिटानिया बिस्किट कंपनी असं त्यावेळेला त्याचं नाव होतं, नंतर झाली ती ब्रिटानिया इंडस्ट्रीज. तर तिथे मी मुंबईला जॉईन झालो. पोस्ट काय होती त्यावेळेस पहिली? शिफ्ट इन्चार्ज म्हणून होती आणि प्रोडक्शनलाच होती. तिन्ही शिफ्टमध्ये काम करावं लागायचं.
ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ मशिनरी हा एक कन्सेप्ट आहे की तुम्ही यंत्रसामग्री घेतली तर 24 तास चालली पाहिजे ती. माणसं 8-8 तासांनी बदला, पण यंत्रसामुग्री काही दमत नाही, थकत नाही, काही नाही. तर तो काळ आणि थोडासा आहे ना लायसन्सचा काळ होता. म्हणजे खूप गमतीशीर भाग आहे. लायसन्स म्हणजे सरकार ठरवायचं की ब्रिटानिया बिस्किटनी किती प्रोडक्शन करायचं, आणि 2 सरकारी माणसं एक्साईजची ही राऊंड द क्लॉक कंपनीत बसलेली असायची, आणि ते लक्ष ठेवायचे की तुम्ही जास्त प्रोडक्शन करत नाही, मागणी खूप आहे, तुम्हाला प्रोडक्शन करायला परवानगी नाही आहे. म्हणजे अँटी इंडस्ट्री दृष्टिकोन कसा असावा. आणखी एक गंमत होती त्या काळामध्ये, ऐकण्यासारखी गोष्ट आहे की बिस्किट इंडस्ट्री इट वॉज केप्ट रिझर्व्ड फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्री. म्हणून मग ती स्मॉल स्केलसाठी रिझर्व होती, म्हणून मग तुम्हाला प्रोडक्शन करायला जास्त करायला परवानगी नाही, कारण यू आर नॉट स्मॉल स्केल. पण आता ह्यातली एक गंमत अशी आहे की ब्रिटानिया बिस्किट किंवा पार्ले बिस्किट ह्यासारख्या जगडव्याळ कंपन्या ज्या होत्या त्यांचं जाहिरातीचंच बजेट इतकं असायचं की स्मॉल स्केल इंडस्ट्री त्यांच्याशी कॉम्पिटिशन करणं शक्यच नव्हतं. म्हणजे झालं काय की ऑन पेपर बिस्किट इंडस्ट्री वॉज केप्ट रिझर्व्ड फॉर स्मॉल स्केल, आणि ॲट ॲक्च्युअलमध्ये स्मॉल स्केलवाले उभेच राहू शकत नव्हते. सो इट वॉज केप्ट रिझर्व्ड फॉर बिग कंपनीज. अशी गंमत होती. स्मॉल स्केलवाले कोणीच नव्हते, एक पण कंपनी बिस्किट बनवणारी नव्हती स्मॉल स्केलमध्ये. आणि अशा वेळी मी त्या मोठ्या जगडव्याळ कंपनीमध्ये दाखल झालो, आणि माझ्या सुदैवाने मी प्रोडक्शन डिपार्टमेंटला जॉईन झालो. तिथे शिकायची खूप संधी होती, माझी शिकायची वृत्ती पण होती. दीड वर्षाचा माझा ट्रेनिंग पिरियड होता, आणि त्यांची गरज अशी होती की त्यांनी 1.5 महिन्यातच माझ्या अंगावर 100 वर्कर्सचं डिपार्टमेंट टाकून दिलं की तुला काय शिकणं बिकणं नंतर, आता आमची गरज आहे, तो डिपार्टमेंट सांभाळायचं. तिथे मला 21व्या वर्षी मला अनुभव खूप मिळाला लेबर कंट्रोलचा, खूप अनुभव मिळाला. आणि लेबर तिथलं सगळं साधारण 45-50 वयाचं होतं, आणि सगळे युनियन बाज होते, आणि मी 21 वर्षाचा. पण मी इतकं चांगलं सांभाळलं, हाताळलं, कोणालाही अनड्यू ॲडव्हान्टेज घेऊ दिला नाही माझा, कोणालाही नको असलेले फेवर्स दिले नाही, युनियन लिडर्सना पण नाही दिले फेवर्स. पण ज्याला न्याय म्हणतात ना, जस्ट काम करणं, ते मी करायचो. त्यामुळे जेव्हा अशी एक वेळ आली किंवा मी कंपनी सोडून जायला निघालो, तेव्हा वर्कर मला भेटायला आले, आणि ते म्हणले की तुमचं काही मॅनेजमेंटशी भांडण झालं, म्हणून तुम्ही जर चालले असाल तर आम्ही उद्यापासून संप करतो, आमचं डिपार्टमेंट नाही चालणार उद्यापासून. मी म्हटलं असं काही नाही आहे, आणि एका माणसासाठी तुम्ही वाईटपणा घेऊ पण नका. तर तिथे जो लेबर कंट्रोलचा अनुभव आला ना मला, तो खूप चांगला अनुभव आला. सांगितलं की वयाच्या 21व्या वर्षी तुम्ही जॉब सुरू केला, की सुरू केल्यानंतर पहिलं पेमेंट काय होतं, की माणसाला एक वाटतं की माझा पहिला पगार जो आहे ना तो माझ्या घरच्यांना दिला पाहिजे किंवा माझ्या कुटुंबाला दिला पाहिजे, ते आयुष्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असल्यासारखं. त्यावेळेस तुम्हाला माझं पहिलं पेमेंट तो काळ पण वेगळा होता. 1800 रुपये पेमेंट होतं माझं, 1800 रुपीज. आणि ते मी खरं सांगतो, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. ते मी नाशिकला माझे आजोबा होते, त्यांच्याजवळ मी लहानाचा मोठा झालो, आईवडिलांजवळ नाही झालो मी. हां, त्यांच्या हातात मी नेऊन दिलं की हे माझा पहिला पगार आहे. आणि दुसऱ्या दिवशी मी मुंबईला जायला निघालो तेव्हा त्यांनी तेच पाकिट मला देऊन टाकलं की हे तू घेऊन जा म्हणून. पण ही एक भावना असते, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, की आपण मोठ्या माणसांच्या हातात द्यावा पगार म्हणून. त्याच्यानंतर सुद्धा लग्न होईपर्यंत मी आईच्याच हातात पैसे देत होतो, आणि ती मला जे काय खर्चाला लागेल ते मागून घ्यायचे, मी ती द्यायची. तिने कधी विचारलं नाही मला की तुला हे पैसे कशाला हवेत, काय होतं. त्यांना तिला माहीत होतं मला या आपल्या मुलाला काडीचं व्यसन नाही, हा सिगरेट पित नाही, दारू पित नाही, काही दारू तर नव्हतीच त्या काळामध्ये. तर आणि मग लग्न झाल्यानंतर माझं पहिला पगाराला आईला द्यायला गेलो तर आई म्हणे आता नाही, आता बायकोला द्यायचा पगार. होम मिनिस्टर चेंज झालं. हा, चेंज झाला. त्यामुळे मजा होती. पगार कमी होता, पण गरजही नव्हती. आई नोकरी करत होती, शाळेत शिक्षिका होती, वडील सर्व्हिस करत होते. असं काही घरी खूप पैशाची द्यायलाच पाहिजे, गरज पाहिजे असं काही नव्हतं.
सुरुवातीपासून आम्ही- प्रगल्भ आणि आम्ही- educated असलेल्या हा कुटुंबात. हा आम्ही फार श्रीमंत होतो असं नाही, पण गरीब पण नव्हतो. म्हणजे काही कोणी म्हणत असते मिडल क्लास. आम्ही गरीब होतो वगैरे, असं काही नव्हतं. आम्ही हायर मिडल क्लासमध्ये होतो. आमचे आजोबा शेवटचे जहागीरदार होते. त्यांच्याबरोबर जहागिऱ्या संपल्या सगळ्या. त्या जहागिरीवर अन्न पडले का असं? हा जहागीरदार? हा आम्हाला 7 गावांची जहागिरी होती. बरं. पण मग काय झालं, जसे ते तनखे बंद झाले की नाही संस्थानिकांचे, तसे आमचे जहागीरदारांचे तनखे बंद. त्यांचे खूप मोठे होते, आमचे कमी होते. त्या मानाने ते जहागीरदारांना 7 गावांची जहागिरी म्हणजे काही फार मोठे संस्थानिक नव्हते ना. अच्छा. तर ते मी बायकोच्या हातात द्यायला लागलो पैसे. तुम्ही सांगितलं की तुम्ही ब्रिटानियामधून स्विच करत होतात. काय पगार वाढावी म्हणून स्विच करत होतात का काही वेगळा अनुभव घ्यावा? नाही 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 असं अजिबात नव्हतं. असं अजिबात नव्हतं. झालं असं की ब्रिटानियामध्ये मॅनेजमेंट बदलली. अच्छा. ती गंमतच असते बरं का मोठ्या कंपन्यांमध्ये, की आदल्या वर्षी ब्रिटानियाच्या 7 फॅक्टरीज होत्या. त्यापैकी 6 फॅक्टरीजचे फॅक्टरी मॅनेजर आणि असिस्टंट फॅक्टरी मॅनेजर बदलले. बरं. त्यांच्याकडे हे 2 पोझिशन्स अशा आहेत की जे फॅक्टरी चालवतात. ते बदलले सगळे. फक्त मुंबईचे नाही बदलले, कारण मुंबईची टीम आमची बेस्ट आहे असं वरच्या मॅनेजमेंटचं म्हणणं होतं. आणि असिस्टंट फॅक्टरी मॅनेजर यूज टू बी बिस्किट सेक्शनचा प्रमुख असायचा. तर 1 वर्षामध्ये इतकी परिस्थिती बदलली ना. बिस्किट नवीन लॉन्च झाली काही. जे टॉप नावाचं एक बिस्किट होतं, आता ते मला नाही वाटत आहे म्हणून, त्यात अंडे असायचे. तर टॉप नावाचं बिस्किट लॉन्च झालं आणि ते लॉन्चिंग करताना ना खूप जास्त नुकसान झालं कंपनीचं. प्रोडक्शन यायचंच नाही बरोबर, रिजेक्ट व्हायचं खूप. ब्रिटानिया बिस्किटमध्ये क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट खूप स्ट्रॉंग होतं. ते खूप रिजेक्शन करायचे. तर त्याच्यामुळे 1 वर्षामध्ये परिस्थिती अशी बदलली की जी बेस्ट टीम होती ती बॅड टीम झाली. आणि मग देवर आस्क्ड टू रिझाइन. दोघांनाही राजीनामा द्यायला सांगितलं. अच्छा, म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. हां, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि वागळे म्हणून असिस्टंट फॅक्टरी मॅनेजर होते, त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं. तर असं उगाचच काही कारण नसताना फॅक्टरीत असं होतं की हा वागळ्यांचा माणूस आहे म्हणून. तर तसं काही नव्हतं. पण नंतर मग त्यांच्या जागी एक सरदार आला. त्यांनी हे धरलं असेल डोक्यामध्ये की हा वागळ्यांचा माणूस आहे. मग तो मला त्रास द्यायला लागला. मग मी म्हटलं की अशा राहण्यात काही मजा नाही. आपण बाहेर साहजिक आहे, हां भावना येतेच की हां नको. हां. त्यामुळे मग मी आय रिझाईन. आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं का नाही आठवत नाही मला, की त्यावेळेला माझ्या डिपार्टमेंटची माणसं माझ्याकडे आली होती की आम्ही संप करतो उद्यापासून, तुम्ही नाही राजीनामा द्यायचा म्हणून. पण तसं काही शक्य नसतं. संप तर कंपनीने मोडूनही काढला असताना माझ्या एका माणसासाठी सगळ्यांनी वाईट होण्यासारखं काही नव्हतं. त्याच्यात एक माझं मॅनेजमेंट, मी म्हटलं मगाशी तुम्हाला की मी मॅन मॅनेजमेंट खूप शिकलो. पण त्यावेळेला काय असतं की मॅन मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला नुसतं कायदा अभ्यास करून चालत नाही. तुम्हाला प्रत्येक माणूस वेगळा आहे. माणसं म्हणजे मेंढरं नव्हेत. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि त्या प्रत्येक माणसाचा अभ्यास तुम्ही जर केला ना, तर तुम्हाला प्रत्येकाला कसं हाताळायचं हे तुम्हाला समजतं. एक गंमत अशी झाली की मी तुम्हाला असं मगाशी सांगितलं की बिस्किट इंडस्ट्री वॉज केप्ट रिझर्व्ड फॉर स्मॉल स्केल. तर याच्यातून मार्ग काय काढायचा? आपल्याला मागणी तर खूप आहे आणि कंपनी तुम्हाला, सरकार तुम्हाला प्रोडक्शन वाढवू देत नाही आहे. तर काय करायचं? मग ते एक राव म्हणून जनरल मॅनेजर होते, मॅनेजिंग डायरेक्टर होते. त्यांनी एक कल्पना अशी मांडली की आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीज उभ्या करू. प्रोडक्शन ब्रिटानियाचं करतील, पण इंडस्ट्री असेल स्मॉल स्केल. तर त्यांच्यावर काही बंधन नाही आहे. आणि पहिली स्मॉल स्केल त्यांनी स्वतःच, रिटायर ते होणारच होते 2-4 महिन्यात, त्यांनी स्वतःच एक बिस्किट फॅक्टरी हैदराबादला उभी केली. आता होतं कसं की तुम्ही तुमच्या रेसिपीज आणि तुमची सिक्रेट्स तर काही त्यांना देऊ शकत नाही. रावसाहेबांना भले माहीत असेल, पण अनेक नंतर उभ्या झाल्या. तर म्हणून काही प्रीमिक्सेस करून ती त्यांना सप्लाय करायची असं होतं. आणि मग तुम्ही ती प्रीमिक्सेस वापरा आणि बिस्किट प्रोडक्शन करा. हे सगळं ब्रिटानिया आणि राव सरांनी ठरवून. हां, त्यांनी आपापसातच ठरवलं, कारण त्यांना हे माहीत होतं की हे मॉडेल जर सक्सेस झालं तर वाढणार आहे म्हणून. आणि ते वाढलंच. तर युनियनने काय सांगितलं की तुम्ही असं आउटसोर्सिंग करताय, याचा अर्थ आज नाही उद्या, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी आमच्या लोकांच्या पोटावर पाय येईल. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ही प्रीमिक्सेस, माझ्याच डिपार्टमेंटला होत होती, तुम्ही ही प्रीमिक्सेस करायचीच नाहीत म्हणून. आता कामगारांचा विरोध. कामगार तिथे तो हैदराबादला फॅक्टरी बंद पडायची वेळ आली. इथून प्रीमिक्सेस जाईनात
आणि हे सिक्रेट द्यायला तयार नाहीत. ठरलंच होतं तसं. तर मग ते वागळे साहेब म्हणले फॅक्टरी मॅनेजरला की तुम्ही एक काम करा, तुम्ही मिलिंदला काम द्या. मिलिंद म्हणजे मी. हां, मला तिथे मिलिंद सर वर्कर पण म्हणायचे. तर तो करेल हे, मला खात्री आहे म्हणे. आता ते माझ्याकडे आलं काम आणि माझ्याकडे आलं ते नाईट शिफ्टला आलं. आता हे तर मोठं संकट आलं ना. का ते सरळ नाही म्हणत होते, आम्ही करणार नाही, तुम्ही आमची हजेरी लावू नका, आजचे काही करा. तर मग मी काय केलं, त्यांना एक एक इन्ग्रेडियंट सांगितलं. कॅल्शियम कार्बोनेट इतकं घ्या, साखर इतकी घ्या, आता करा मिक्स. ते मी हा प्रीमिक्स हा शब्दच नाही वापरला. ते म्हणे तुम्ही हे प्रीमिक्स सांगताय. म्हणजे तुला कोणी सांगितलं हे प्रीमिक्स? प्रीमिक्स नाही, हे एवढं फक्त मटेरियल आपल्याला मिक्स करायचं, गोळ्यांमध्ये भरायचं. सकाळी सर सगळंच्या सगळं मटेरियल तयार होतं. एव्हरीथिंग वॉज रेडी. तर हे आपण माणसांचा अभ्यास करतो ना, तेव्हाच हे येतं आपल्याला की तुम्ही यांना कसं हाताळायचं आहे, कसं हाताळायचं. आणि जो विश्वास माझ्यावर दाखवला वागळ्यांनी तो मी सार्थ केला. आनंद खूप झाला. आनंद ह्याचा पण झाला की अरे आपण मॅनेजमेंट करू शकतो. आणि हे सगळं मी त्यांच्याकडून करून घेतलं. त्यांना मनात माहीत नव्हतं का मी काय करतोय, पण नाव नाही घेतलं, प्रीमिक्स करतोय आपण म्हणून. त्यामुळे त्यांना ते करावं लागलं. आणि हे झाल्यावर सुद्धा लोक माझ्या बाजूने उभे राहिले की तुम्ही जात असाल तर आम्ही संप करतो. शेवटी काय ते माणसाचं काम बोलतं, माणूस कशा पद्धतीनं काम करून घेतो, सगळ्यांना सांभाळून घेतो, हे फार गरजेचं आहे सर. म्हणून सर मॅनेजमेंटच्या लोकांना आज त्या प्रकारची व्हॅल्यू आहे, त्या प्रकारच्या गोष्टी पण त्यांना मिळतात. बरोबर. पण आता तुम्ही एक गंमत लक्षात घ्या की हे मी केलं आणि अनेक वेळा केलं. पण जेव्हा मॅनेजमेंट बदलते तेव्हा ह्या कामाची व्हॅल्यू झिरो होते. नवीन माणसाला काही समजत नसतं, त्याला काही घेणं देणं नाही. हा, त्याला काही घेणं नाही. त्याचे लोक कान जे काय सांगतात येऊन कान भरतात. आपल्याला ती सर्वसामान्यतः मराठी माणसाला ती सवय नसते की कान भरायचे, कोणाच्या तरी विरुद्ध सांगायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची. हे आपण करत नाही, पण करणारे लोक असतात. पण हे नक्की आहे की मॅनेजमेंट बदलले की तुमच्या कामाची व्हॅल्यू संपली. मोठ्या कंपन्यांमध्ये असं होतं. पण ते मॉडेल सक्सेस झालं का प्रीमिक्स? सक्सेस म्हणजे इतकं झालं की अनेक कंपन्या अशा, रफिक झकेरिया तुम्ही नाव ऐकलं असेल एखाद्या वेळा, मंत्री होते महाराष्ट्राचे. त्यांनी अंधेरीमध्ये एक असं ब्रिटानियाचीच, त्याला आम्ही आउटसोर्सिंग म्हणायचो, आउटस्टेशन म्हणायचो. तर तसं आउटस्टेशन याला अंधेरीला सुरू केलं त्यांनी. त्याच्यानंतर एक तुम्हाला माहीत असेल शांग्रीला नावाची एक कंपनी होती बिस्किटची. हैदराबादमध्ये राजा बहादूर पित्ती म्हणून साखरेच्या मिल्स आहेत. राजा बहादूर पित्ती मोठी पार्टी आहे बरं का, आजही मोठी पार्टी आहे. त्यांच्या शुगर मिल्स आहेत, त्यांच्या कापडाचे कारखाने आहेत. नाही, हैदराबाद. हां. तर त्यांनी त्यांची एक शांग्रीला नावाची उत्कृष्ट बिस्किट बनवणारी कंपनी होती मुंबईला. 2 प्लॅन्ट होते, 200 फुटाची लांब ओव्हन्स 2 होते. आणि मीच गेलो होतो ते फायनल करायला डील. तर इतका सुंदर स्टेट ऑफ द आर्ट प्लॅन्ट होता त्यांचा. तर त्यांचं असं म्हणणं होतं आमचा एकच प्लॅन्ट आम्हाला पुरेसा आहे, एक प्लॅन्ट आम्ही ब्रिटानियाला देतो. आणि ते डील झालं. फायनल बोलणी करायला मी नाही गेलो, पण मी प्लॅन्ट बघायला गेलो होतो. मला रिपोर्ट द्यायचा होता की प्लॅन्ट ओके आहे, आपलं प्रोडक्शन निघू शकतं. हां. तर त्यांनी ते सुरू केलं. ब्रिटानियाचं प्रेशर इतकं वाढलं प्रोडक्शनचं प्रेशर की त्यांना दोन्ही ब्रँड ब्रिटानियासाठी चालवावे लागले. आणि आज शांग्रीला फक्त ब्रिटानियाचंच प्रोडक्शन करतं, त्यांचं स्वतःचं एकही बिस्किट आज मार्केटमध्ये नाही. आपण सांगितलं की बिझनेस सुरू करताना अडचणी आल्या, बँकेचे व्यवहार असतील, त्या काळातलं बँकेचे जे विषय होते की ती वाईट अनुभव यायचा, तरी देखील तुम्ही एवढं सुरू केलं. 6 महिन्याचा वेळ लागायचा. हे खरं आहे की ज्यावेळेस माणसाला कुठली गोष्ट लागत असेल ते लगेच मिळाली पाहिजे, तरच लवकर काम होतं. पण त्या फेजमधून तुम्ही जाऊन या जागीरदार जे फूड्स आहे ह्या लेवलवर तुम्ही पोहोचलात. हा प्रवास चालू असताना ज्यावेळेस फॅक्टरीची उभारणी केली त्यावेळेस सुरुवात कधी झाली ती फॅक्टरी एक्झॅक्टली? फॅक्टरीचं काय 99 मध्ये तेव्हा प्रोडक्शन स्टार्ट केलं होतं. त्यावेळेस किती स्टाफ घेतला होता? त्यावेळेस 2 होते. त्यातला एक मी होतो आणि एक आमचा विठ्ठल नावाचा मुलगा होता, तो आता नाही आमच्या बरोबर. अच्छा. पण 2च होते, आम्ही 2च होतो, ओनली 2. आणि पहिला प्रोडक्ट आपला नागेली. हा, म्हणजे जसा ज्यांनी नाव मिळवलं तो नागली होता. नाही तर आम्ही बाकी खारी कॉमन प्रोडक्ट वगैरे करायचो सगळे. पुढं खारी बिस्किट त्याच्यामध्ये तुम्ही मटेरियल काय असतं ह्या प्रोसेस बनवण्यासाठी? कॉमन जे बेकरी प्रॉडक्ट आहेत ना, म्हणजे ब्रेड सकट
त्याच्यामध्ये मैदा असतो, हम्म. खारी असेल तर मीठ असतं थोडंसं, हम्म. तूप असतं आणि पाणी असतं. प्रत्येक प्रोडक्ट मध्ये तूप प्रत्येक प्रॉडक्टमध्ये असतं. आपण घरी सुद्धा जे मैद्यापासून किंवा टाकतोच. गव्हाच्या खरं. त्याच्यात तूप किंवा तेल टाकतो, हो. ते लागतंच मोहन म्हणून. पण आता कसं झालंय, त्या काळामध्ये एवढा अवेअरनेस ज्याला म्हणतात ना, तो पण नव्हता. हम्म. माणसं पाव म्हटल्यावर पाव खायचे, ब्रेड म्हटल्यावर ब्रेड खायचे, त्याचा काही विषय नाही. पण आता खूप जास्त अवेअरनेस आला हम्म. की अरे आम्हाला मैद्याचा ब्रेड नको आहे, हम्म. मैद्याचे पाव. मग आम्ही तसं बदलावंच लागतं, जसं कस्टमरची मागणी आहे ना तसं बदलावं लागतं तुम्हाला. बरोबर. मग आम्ही आता व्हीट ब्रेड पण काढतो, हम्म. आम्ही मल्टीग्रेन ब्रेड पण काढतो, हम्म. आम्ही व्हीट पाव पण काढतो. जवळजवळ सगळ्या व्हीट ब्रेडमध्ये हम्म. साधारणतः व्हीट 60% असतो, हम्म. 70% असतो आणि 40% 30% मैदाच असतो. अच्छा. आम्ही आजही नाशकात एकमेव बेकर्स असे आहोत की मी 100% व्हीट पासून ब्रेड बनवतो बर. आणि 100% व्हीट पासून पाव बनवतो. मैद्याचे पण देतो आम्ही, हम्म. ज्याला दोन्ही. ज्याला ते खायचं त्यांनी खावं. मल्टीग्रेन पण देतो आम्ही. हम्म. खरं मल्टीग्रेन देण्याचं तसं काही कारण, मी व्हीट देता म्हटल्यावर काय मल्टीग्रेनचं कारण आहे, पण एक माझी पण हौस असते नवीन नवीन काहीतरी करावं. केलं पाहिजे. आणि आजही मला आम्ही 4 प्रकारचे 5 प्रकारचे ब्रेड बनवतो, त्यात मल्टीग्रेन माझा अत्यंत आवडता ब्रेड आहे. अतिशय चवदार आहे, चविष्ट आहे तो. नाही की हे सगळं माणूस प्रोडक्शन करतो, स्वतःची फॅक्टरी चालू झाली, प्रोडक्शन चालू झालं, प्रोडक्ट आला. सगळ्यात महत्वाचं त्याची मार्केटिंग. हो. बरोबर की नाही? हो. कुठलाही प्रोडक्ट आल्यावर त्याला मार्केटिंग फार गरजेची हो असते. हो. त्याचं काय बरं मार्केटिंग कशी केली? मार्केटिंग कसं केलं, सुरुवातीला हम्म. आमचे प्रॉडक्ट आम्हीच मार्केट केले. अच्छा. 5 वर्ष आम्हीच आमचे सेल्समन घेतले, 3 व्हीलर घेतल्या, हम्म. त्या गावामध्ये फिरवायच्या. हम्म. 5 वर्षांनंतर असं झालं की अरे सेल्समन लोक पण काही वेळेला चुकतात, हम्म. सगळेच भामटे असतात अशातला काही भाग नाही आहे, काही असतात पण. आणि आम्हाला ते सगळं आहे ना, ज्याला इंग्रजीमध्ये अनविल्डी म्हणतात, म्हणजे हम्म. पेलवेन असंच झालं आम्हाला. ते बर. रोज सकाळी गाड्या भरा, हम्म. त्याचे हिशोब ठेवा, संध्याकाळी गाड्या आल्या की किती माल विकलाय, किती परत आलाय, त्याचे हिशोब करा, त्याचे पैसे मोजून 2-2, 3-3 तास त्याच्यामध्ये जायचे. हम्म. तेव्हा मी म्हटलं की बरं, आमचे नियम खूप, कंपनी असल्यामुळे नियमानेच काम करावं लागायचं. नियमाच्या अधीन राहूनच करायला हा, लागतं. तुम्ही उधारी द्यायची नाही, हम्म. उधारी दिली तर सही शिक्के पाहिजेत, हो. फोन नंबर पाहिजेत, 1760 गोष्टी होत्या. मी म्हटलं की आपण आता डिस्ट्रीब्युटर नेटवर्कमध्ये काम करू. हम्म. आणि डिस्ट्रीब्युटरचं कसं असतं की तो मार्केटमध्ये रोज जात असतो स्वतः, हो. आम्ही जात नाही स्वतः, आमचे सेल्समन जाणार. त्याला दुकानदारांच्या चेहऱ्यावरून त्यांची व्हॅल्यू माहीत असते की याला उधारी द्यायची असेल तर किती रुपयाची उधारी याला द्यायची असते. पण हम्म. लायकी हा शब्द आपण वापरू नये. याची लायकी किती आहे? किती आहे म्हणजे काय ते हिंदीमध्ये अवकात म्हणतात. हम्म. मग हा 500 रुपयाचा ना, याला 500चीच उधारी द्यायची, जास्त द्यायची, हे त्याला माहीत असतं. हे आम्हाला इथे बसून माहिती नाही. आमचे सेल्समन लोक आहेत ना, ते सेल्समन आहेत, त्यांना हे काही नसतं, कारण त्यांना पैसे नाही वसुली करायचे, तर त्यांना हे काही नसतं. मग म्हटलं आपण जाऊ, देऊन टाकू. आणि आम्हाला तर जाहिरात द्यायची पण गरज नाही पडली. 5 वर्षामध्ये आमचे प्रॉडक्ट सगळ्या दुकानांमध्ये दिसत होते. आम्ही फक्त आमच्या एका दुकानदाराला जस्ट असं सांगितलं की अरे आम्हाला डिस्ट्रीब्युटर पाहिजे, लाईन लागली डिस्ट्रीब्युटर्सची आमच्याकडे. बरं. आणि मला आम्ही देऊन टाकलं, नाशिकचे 3 भाग केले, 3 भागात 3 डिस्ट्रीब्युटर देऊन टाकले. काही मित्र मला म्हणायला लागले की तू काय वेडेपणा करतो, तो त्याला 10% डिस्ट्रीब्युटर देतो, तुझ्या प्रॉफिट 10% कमी झाला. पण मला हे नक्की माहीत होतं की हे माझ्यापेक्षा जास्त सेल करतील, आणि तसंच झालं. 3 महिन्यामध्ये आम्ही जेवढं विक्री करतो त्या 1.5 पट विक्री डिस्ट्रीब्युटर आम्हाला द्यायला लागले. तुम्हाला ते आता मित्राचा उल्लेख केला तुम्ही, हा. तुम्हाला असं वाटलं नाही का आपापलं स्वतः जर शॉप असतं तर आणखीन प्रॉफिटेबल आपण राहू शकलो असतो त्यावेळेस? हो, म्हणजे दुकानदारांना जर आपण हे देतोय, मार्जिन देतोय आणि डिस्ट्रीब्युटरला देतोय, सगळं आपल्या घरात पडेल, हा विचार होता. पण पहिलं जे आम्ही शॉप सुरू केलं ना, ते शॉप सुरू करताना विचार असा होता की मी अरे खूप प्रॉडक्ट बनवू शकतो, माझ्या या हातात खूप कला आहे, आणि मग ते लोकांना कधी दिसणार, कारण डिस्ट्रीब्युटर नेटवर्कमध्ये मी सगळे प्रॉडक्ट देऊ शकत नव्हतो, ते कधी दिसणार. तर आपण एक शोरूम तयार करू, दुकान नाही आम्ही म्हटलं, शोरूम. आणि ते तशीच केली आम्ही, शोरूम तयार करून त्याच्यामध्ये हे सगळे प्रॉडक्ट मांडू. आपण ओपन मार्केटमध्ये जो प्रॉफिट मिळवतोय तो ह्याच्यामध्ये घालू, कारण मला हे माहीतच नव्हतं की आपलं शॉप जो आपण उभं केलं आणि ज्या तऱ्हेने डोक्यात माझ्या होतं शॉप उभं करणं, ते प्रॉफिटेबल होईल हे मला नव्हतं वाटत. अगदी आजही सांगायला हरकत नाही, कबूल करायला हरकत नाही. पण आम्ही जे शॉप उभं केलं नाशकामध्ये, तशा तऱ्हेचं बेक शॉप नव्हतंच. काय स्टोरी होती त्या शॉपची?
शॉप आम्ही उभं केलं ते माझी हिंमत होत नव्हती शॉप उभं करायची, अगदी खरं सांगतो. कारण मी स्वतः शॉपवर हजर राहणार नव्हतो. बरोबर. मी तर कारखान्यातच हजर राहणार हो. होतो. फॅक्टरी इज आवर हार्ट, जिथे आम्ही क्वालिटी क्लिनलीनेस सगळं पाळू शकतो, तिथेच मी राहणार. तर मग कॅश कशी, कारण शॉप म्हणजे कॅश कशी सांभाळायची. त्यावेळेस काय ऑनलाईन नव्हतं. हा, त्यावेळेला ऑनलाईन यायला लागलं होतं, पण आम्हाला नव्हतं माहिती आहे म्हणून ते. तर मग माणसाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवायचा. आणि पैसा जो रोज हाताळतो ना, त्याला घरी समजा त्याचा मुलगा आजारी आहे, मुलगी आजारी आहे, त्याला मोह होणार आहे डॉक्टरच्या साठी पैसे गल्ल्यातून काढायचा. दोष पण नाही देऊ शकत आपण, पण आपलं नुकसान होत आहे. करायचं काय. आणि तेवढ्यातच काय झालं, पुण्याचे जे पुन्हा गाडगीळ सराफ आहेत, हो, त्यांनी नाशिकला शोरूम काढले. आता ती खूप मोठी झाली, त्यावेळेस होती मोठीच, पण त्यांनी नाशिकला शोरूम काढले. उद्घाटनाला मला बोलवलं. माझी ओळख ना पाळख, पण गावातल्या जरा चांगल्या लोकांना बोलवतात माणसं. मग मी गेलो, ते सगळं पाहिलं. म्हणजे डोक्यामध्ये ते एक वळवळ सुरू झाली की झालं हे कसं काय करतायत, हे यांचे हिशोब कसे लागतात. आणि मग मी म्हटलं की जर पुन्हा गाडगीळ सोन्याची बिस्किटं स्वतः हजर न राहता विकू शकतात, आपण खायची बिस्किटं विकायला काय हरकत आहे. सोपं आहे ते. नुकसान झालं तर एवढंच होणार नाही, सोन्याच्या बिस्किट इतकं तर होणार नाही. तिथून माझी हिंमत वाढली. मग मी थोडी माहिती काढली की ते कसे करतात, काय करतात. तर त्यांच्याकडे सॉफ्टवेअर होतं. मग आम्ही चौकशी केली की आम्ही टॅली वापरत होतो. टॅलीत होतं का, टॅलीत पण ते सगळे ॲप्लिकेशन्स होती. मग त्याच्या जोरावर आम्ही पहिलं शॉप उभं केलं. आणि मला जे वाटत होतं ना की आपल्याला नुकसानच होणार आहे याच्यामध्ये, आणि आपण ते ओपन मार्केटमधून भरून, तसं काही झालं नाही. पहिल्या दिवसापासून आमचं बेक शॉप हे प्रॉफिटमध्ये आहे. नाशकातलं पहिलं बेकरी शॉप असं होतं की जिथे दरवाजा काचेचा ढकलून आत जावं लागायचं, की जे पूर्ण AC होतं. पूर्ण. मला लोक म्हणायला लागले, नाशिककरांना सवय नाही आहे दरवाजे ढकलून आत जायची, कोण जाणार आहे तुझ्या दुकानात. असं काही झालं नाही, ॲब्सोल्युटली काही झालं नाही. आणखी एक पुढची गंमत अशी आहे की ब्रेडच्या आमच्या ट्रायल्स सुरू होत्या. शॉप तो ओपन झालं, शॉपमध्ये ब्रेड नाही, बेकरी शॉप पण ब्रेड नाही, हे कसं काय. पण जोपर्यंत परफेक्ट प्रॉडक्ट माझ्या हातात येत नाही ना, तोपर्यंत मी तो टाकणार नव्हतो मार्केट. रोज ट्रायल्स सुरू होते, रोज ब्रेड जेवढे व्हायचे तेवढे मी आमच्या कर्मचाऱ्यांना खाऊ घालायचो. तर एक दिवस आम्ही आमच्या शॉपच्या बाहेर खुर्च्या टाकून बसलो होतो, मी माझा मित्र. तेवढ्यात एक मुलगा आला आतून शाळेतला. काका तुमच्याकडे ब्रेड नाही आहे. नाही रे वाटतं, 8-1 दिवसात सुरू होईल. पण मग तुम्ही ताजे ब्रेड विकणार आहे का. म्हटलं हा का प्रश्न विचारतोय तू. ताजे नाही म्हणे, इथले सगळे दुकानदार शिळे ब्रेड विकतात आणि तुम्ही ताजे ब्रेड विकणार का. म्हटलं हा प्रश्नच विचित्र आहे माझ्यासाठी. तर सगळे दुकानदार का शिळे ब्रेड विकतात ह्याची पण स्टोरी वेगळी आहे. प्रत्येक दुकानदाराला जो सेल्समन येतो तो 10 ब्रेड देतो. आदल्या दिवशीचे 4 ब्रेड तो दुकानदार म्हणतो परत घेऊन जा, माझ्याकडे नाही शिल्लक विकले गेले. तो ते त्याच्याकडून घेतो, पुढच्या दुकानदाराला ताजे म्हणून देतो. शेवटी ट्रॅक राहत नाही की आपल्याकडे गाडीतला कुठला ब्रेड ताजा आहे कुठला नाही आहे, ट्रॅकच राहत नाही. पण आम्ही काही ओपन मार्केटमध्ये ब्रेड नाही दिले. म्हणजे अशा दुकानांमध्ये ब्रेड आम्ही फक्त आमच्याच दुकानात विकले. त्यामुळे आजही आमच्याच दुकानात विकतो, दुसरीकडे देत नाही. त्यामुळे वी कॅन इन्श्युअर की आपण फ्रेशच माल कस्टमरला जाईल आपल्याला. तर हे दुकान, पहिलं जे दुकान सुरू झालं त्याचं थोडंसं तरी श्रेय पुन्हा गाडगिळ्यांना द्यायला पाहिजे. नक्कीच. कारण तिथून ती प्रेरणा घेऊन तिथून तर म्हणजे मला शंका फिटली ना मनातली की अरे विकू शकतात म्हणून. आज किती झालेत शॉप्स. आज नाशिकमध्ये 10 शॉप्स आहेत आणि ओव्हरऑल, आणि त्यातल्या काही फ्रँचायसीज आहेत आणि बाहेर 3 आहेत. पुण्याला 4 होते पण ते कोरोनामध्ये बंद झाले. काय आता कोविडचा विषय निघाला, मागे पण निघाला होता, पण मला त्याला कनेक्ट करायचा राहून गेला की कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना डाऊनफॉल येतोच. असं नाही की प्रत्येक व्यवसाय चालू केला आणि तो सक्सेस झाला. कधी ना कधी त्या व्यवसायात डाऊनफॉल येतात, संघर्षाचा काळ येतो, बऱ्याच गोष्टी घडत असतात. असा कुठला काळ जहागीरदारांच्या ह्याच्यात आलाय का. आला ना असा काळ 2 वेळा आला. एकदा अगदी सुरुवातीला पार्टनरशिपमध्ये बेकरी होती माझी. पार्टनरशिप मध्ये कारण पैसे नव्हते ना एवढे. आणि तुम्हाला मी सांगितलं वडील पैसे द्यायला तयार नव्हते, त्यांनी शेवटपर्यंत दिलेच नाहीत मला. राहिले माझ्याकडे, आनंदाने राहिले, कारण आमच्याकडे पैशावरून भांडणाने झाली कधी. तर पार्टनर घेतला आणि जे जगातल्या 95% पार्टनरशिप्स होतं तेच आमचं झालं. मैत्री होती आमची.
मैत्री पण संपली. आज तो कुठे आहे पार्टनर मला माहिती पण नाही आहे. आणि व्यवहारही संपला. मी त्याला खूप त्याच्या विनवण्या केल्या, अरे आपण गोडी गुलाबींनी सोडवू, नाही राहायचं एकत्र, चालू शकतं ना, गोडी गुलाबींनी सोडवू. पण मैत्री का तोडायची? पण ते काय होतं, माणसाच्या मनात काहीतरी भूत निर्माण झालं की मग ते होत नाही. शंका कुशंका. हां, त्यामुळे तेव्हा जे काय नुकसान व्हायचं ते झालं. आणि दुसऱ्यांदा मग कोरोना नंतर झालं. कोरोनामध्ये पहिला कोरोना जरा बरा गेला, पण दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये प्रचंड नुकसान झालं. आणि जे काय होतं नव्हतं ना ते गेलं. ही वेळ आली होती. हो, पण मी हिंमत नाही हारलो. आम्ही उभे राहिलो, डटून उभे राहिलो. आणि त्याचा परिणाम असा झाला की जेवढं गेलं होतं त्याच्यापेक्षा जास्त सगळं परत आलं. एक असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो. हो, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण मी ते अनुभवतो. जेव्हा मी सांगितलं ना बायकोला की दागिने काढून द्या, आता इलाज नाही आहे काही, तेव्हा तिने काही न बोलता दागिने काढून दिले. तुम्हीच केलेत म्हणे, तुम्हीच घेऊन जा, काही माझं पण म्हणणं नाही आहे. हे एवढं मोठं मन फार थोड्या माणसांचं असतं. आणि कटकट न करता तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का, की ज्याच्या घरामध्ये डोक्याला शांतता असते तो बाहेर पराक्रम करू शकतो. घरी येऊन सुद्धा लढाई करायची आणि बाहेरही लढाई करायची, पराक्रम कसा करतो? पराक्रम नाहीच करता येत. तर त्या बाबतीत मी खूप सुदैवी आहे की माझ्या घरातून मला शांतताच मिळत गेली. कधीही असं भांडणाचा प्रसंग आला नाही. आणि खरं तर माझ्या बायकोला व्यावसायिक नवरा नको होता. बर. हां, पण लग्न झालं तेव्हा मी ब्रिटानिया बिस्किटमध्ये नोकरी करत होतो. व्यवसाय नव्हता होता. आणि घरात पण नव्हता. मी करण्याची शक्यता तिला कधीच वाटली नाही. आणि मी लग्न झाल्यानंतर 2 वर्षातच नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला. माझे मित्र मला म्हणायला लागले, तू फार चॅप्टर आहे यार, तू लग्नासाठी म्हणून नोकरी केली वाटतं. आताही तेच चाललंय सध्याच्या सिच्युएशन मध्ये. सध्याच्या सिच्युएशनला ती सिच्युएशन मॅच होती. हा, तर पण तरी मग मनाविरुद्ध व्यवसाय झाला तरी मग तिने काय असं म्हटलं नाही. दिली साथ मला शेवटपर्यंत. आम्ही तुम्हाला म्हटलं तसं की जेवढे गेले दागिने त्यापेक्षा जास्त परत पण घेऊ शकलो मी. ते पुन्हा गाडीगळ्यांकडून घेतले. परत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आज झाल्या की बिझनेसमध्ये डाऊनफॉल येतात, तुम्ही त्याच्यावर मात करत पुढे गेले, एक इन्स्पिरेशनल आहे सगळ्यांसाठी. पण ज्यावेळेस बेकरी, ब्रेड, बिस्किटचा विचार येतो त्यावेळेस कुठेतरी आरोग्याचा पण विचार करायला पाहिजे. की आपण सातत्याने ह्या पॉडकास्टमध्ये सांगताय की हेल्दी बनवतोय मी, लोकांना चांगला दर्जेदार, टेस्टी आणि कुठलाही मिसळ नसलेला प्रोडक्ट जागीरदार फूड्स म्हणून मी प्रोव्हाइड करतोय. पण तरी सुद्धा तुम्ही आता सांगितलं मैदा वापरावाच लागतो, साखर वापरावीच लागते, ह्याचा पण कुठेतरी आरोग्यावर परिणाम होतोच ना? नाही सर, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ह्या 2 गोष्टींमध्ये ना माझा अभ्यासाचा स्वभाव आहे आणि माझं शिक्षण पण आहे त्यातलं. बरोबर. जे काय प्रॉपोगंडा होतो ना आज, तेवढा प्रॉपोगंडा नाही व्हायला पाहिजे. म्हणजे उदाहरण तुम्हाला देतो. साखर हा माणसाचा शत्रू नाही, साखर हा माणसाचा मित्र आहे. तुम्हाला जी काम करायला एनर्जी मिळते, तुमच्या डोक्याला पण जी एनर्जी मिळते, ती सगळी साखरेमुळे मिळते. डायबिटिक, जे हेवीली डायबिटिक माणसं आहेत, त्यांना खूप जास्त प्रमाणात डायबिटिक, ते हायपोग्लायसेमियामध्ये जाऊ शकतात. म्हणजे त्यांच्या शरीरातलं साखरेचं प्रमाण त्यांनी जे औषध गोळ्या घेतात त्याच्यामुळे एकदम कमी होऊ शकतो. अच्छा. त्यामुळे अशी माणसं खिशामध्ये साखरेची पुडी किंवा लिमिलेटच्या गोळ्या असे ठेवून फिरतात. हे तुम्ही पण ऐकलं असेल, बघितलं. नाहीतर मग ते बेशुद्ध पडतात. आणि जर एकदा साखरेमुळे, म्हणजे साखरेच्या अभावामुळे माणूस जर कोमात गेला तर तो लवकर कोमातून बाहेर पण येत नाही कुठल्याही कारणाने. हा, कारण इम्पॅक्ट करते. साखर मित्र आहे माणसाची. अर्थात मैत्री खूप झाली तरी नुकसान होतं, तसं येते. बरेच डॉक्टर म्हणतात ना, साखर कमी करा, सगळं बंद होईल, फॅट कमी होईल, सगळं होईल. हा, त्याचं कारण एकमेव असं आहे सर, की जेव्हा डॉक्टर सांगतात तुम्हाला साखर पूर्ण बंद करा, तेव्हा तुम्ही थोडीशी बंद करता. तेव्हा डॉक्टर अबंडन कॉशन म्हणून सांगतात तुम्हाला. आणि काही लोक ते अगदी शब्दशः अर्थाने घेतात, पण किती दिवस सर. तुम्हाला हे पण असं ऐकून असं असाल की जो माणूस डायबिटिक आहे त्याला जास्त गोड खावंसं वाटतं. खरं, त्याला सारखेच घरची माणसं हे खाऊ नको, ते खाऊ नको, डायबिटीज आहे नको खाऊ. हा, तर असं काही नाही की साखर हा माणसाचा शत्रू आहे. तद्वतच जे तुम्ही मैद्याबद्दल म्हणता, एक काळ असा होता, माझ्या लहानपणची गोष्ट, की तुम्ही कुरडईसाठी गहू भिजत घालायचे 3 दिवस, कमीत कमी गहू भिजत घालायचे. 3 दिवसांनंतर ते वाटायचे पाटावर, वंट्यावर, त्याचा तो चीक काढायचा
तो चीक म्हणजे काय सर? मैदा. माहीत आहे. तो चीक काढायचा, तो वाळवायचा, तो त्याच्या कुरड्या पाडायच्या, हम्म. तो शिजवायचा, कुरड्या पाडायच्या. आणि काही घरांमध्ये तो चीक वाळवायचे, त्याची पावडर करून ती दुधामध्ये मिक्स करून द्यायचे पौष्टिक म्हणून. बर. गव्हामध्ये जो ग्लुटेन नावाचा प्रकार आहे ना, ते प्रोटीन आहे. गव्हामध्ये जेवढं प्रोटीन आहे तेवढं कशातच प्रोटीन नाही आहे, कुठल्या धान्यामध्ये म्हणजे आय मीन. बर. सोयाबीनमध्ये असेल तर तेलबिया आहेत. हम्म. तर 2 प्रकारची प्रोटीन्स एकत्र होऊन ग्लुटेन नावाचा प्रकार तयार होतो. तो ग्लुटेन पचायला खूप जड आहे. अच्छा. पण कुठलं प्रोटीन पचायला हलकं आहे? सगळी प्रोटीन्स पचायला जड आहेत, सगळीच जड आहेत. हम्म. म्हणून प्रोटीन आहार जे घेतात ना, हम्म. त्यांचे ज्यांना मसल हे करायचे असतात ते लोक प्रोटीन आहार घेतात. आणि प्रोटीन आहार हा कुठलाही घेतला तरी पचायला जड आहे. आणि प्रमाणाबाहेर जर तुम्ही प्रोटीनचा आहार घेतला तर तुमच्या शरीराला हानिकारक पण आहे. एवढं खरं आहे की कुठली गोष्ट प्रमाणावर जायला नाही. हा, प्रमाणाबाहेर जायला लागली तर हानिकारक आहे ती. हम्म. त्यामुळे असं काही नाही आहे. ग्लुटेनचं आणखी एक गोष्ट अशी आहे की ग्लुटेन हे जेव्हा प्युअर ग्लुटेन तुम्ही घेता, हम्म. ते कसं करायचं ते पण मी सांगू शकतो, तो भाग वेगळा. तर तेव्हा ते रबरासारखं असतं, अच्छा. असं रबरी असतं. हम्म. मग जेवढा असा रबरासारखा पदार्थ तो पचायला जड असणारच आहे, हो. काही प्रश्न नाही. पण ते ग्लुटेन जेव्हा आम्ही भाजतो, हम्म. खारी हम्म. तुम्ही असा चुरा करा, लगेच हे होतं. सुरती बटर चुरा करा, हम्म. ते थोडीच रबरासारखं आहे. ते तुम्ही पाण्यात घाला हम्म. तरी ते रबरासारखं होत नाही. होत नाही. लगेच सुरगळा होतं. हा, मग ते पचायला काही जड नाही. अच्छा. पण जेव्हा ग्लुटेन म्हणता तेव्हा प्युअर ग्लुटेन बद्दल तुम्ही बोलता. खारी बेकरी प्रॉडक्ट मधलं ग्लुटेन हे प्युअर ग्लुटेन नाही आहे. अच्छा. 10% ग्लुटेन आहे आणि 80% 90% त्याच्यामध्ये स्टार्च आहे. त्यामुळे असा भोगा तुम्ही करा, कधी पण पाण्यात घाला किंवा दुधात घाला, ते कधीच रबरी होणार नाही. त्याची रबरी हे गेली, संपली, प्रॉपर्टी संपली त्याची. पण मग हे काय होतं, हे सगळे कन्सेप्ट आहेत ना, पाश्चात्य देशांकडून आपल्याकडे येतात आणि आपलं जे खाणं आहे हम्म. त्या खाण्यावर आघात करतात. म्हणून हल्ली आता नवीन लोक असं म्हणतात की तुमची आजी पणजी जे खात होती ना आणि तुम्हाला खाऊ घालत ते सगळं तुम्ही खात्याचा काही प्रश्न त्याचा काही प्रश्न नाही. आता काही ठिकाणी काही वेळेला असं पण आता सोशल मीडियामुळे काय होतंय, तुम्ही काही लिहा, तुम्हाला कोण काय म्हणतंय की गहू हा आपला नाहीच म्हणून. काय गहू हा आपला नाही, परंतु राजा नल जो होता, राजा नल होता तो बल्लवाचार्य होता, उत्कृष्ट. भीम जसा उत्कृष्ट बल्लवाचार्य होता, त्यांनी विराट राजाकडे स्वयंपाकी म्हणूनच काम केलं भीमानी. श्रीखंड जे आपण खातो ना ते भीमाचं संशोधन आहे. बर. फ्रूट सॅलड हे भीमांनी तयार केलंय. तसेच काही पदार्थ नलराजाचे पण आहेत. ते नलराजा महाभारत रामायणाच्या आधीच आहे. तर ते महाभारतामध्ये कथा आहेत, त्याच्या रामायणाची कथा आहेत नलराजाच्या, त्याच्याबद्दल त्याच्या स्वयंपाकाच्या पण कथा आहेत. तर दुर्गाबाई भागवतांनी रामायण महाभारतामधून शोधून नलाच्या काही रेसिपी शोधून काढल्या त्यांनी. अच्छा. ज्या मध्ये मध्ये नलांनी सांगितलं की हे असं करायचं तसं, त्याच्यामध्ये गव्हाच्या खिरीचा उल्लेख आहे. म्हणजे गहू 14-15 हजार वर्ष पूर्वीचा आहे, तरी सुद्धा लोक म्हणतात की आपला गहू आपल्याकडे नाही म्हणून. तर कोणी काही उठावं काही म्हणावं अशी परिस्थिती आहे. सर, आपण बिस्किटावर बोलतोय प्रामुख्यानं. त्याच्या प्रोडक्शनच्या कंपन्या ब्रिटानिया असतील आणि तुम्ही ज्या काही 2-4 कंपन्या सांगितल्या, ब्रिटानियानं काय मॉडेल आणलं, सरकारचा काय हस्तक्षेप होता, ह्या सगळ्या गोष्टीवर बोलत असताना मूळतः बिस्किटावर पण थोडंसं आपण चर्चा केली पाहिजे. हे बिस्किट आपलं आहे का, बिस्किट कुठून आलं, ह्याच्या रेसिपीज काय असतात. आता वेगवेगळ्या फ्लेवरचे बिस्किट आहेत, पण नेमकं असतं काय त्या बिस्किटामध्ये, त्याबद्दल थोडंसं जरा तुम्ही. मूलतः बेकरीमध्ये सुरुवात झाली ती फ्लॅट ब्रेडनी. ब्रेड, फ्लॅट ब्रेड म्हणजे आपलं तुम्ही असं समजा पोळी भाकरी, हा फ्लॅट ब्रेड आहे. अच्छा. हा फ्लॅट ब्रेड आहे. आणि त्यावेळेला त्याला फुगवण्याची काही प्रक्रिया नव्हती. मग कोणीतरी असा शोध लावला की हॉप्स नावाची एक वनस्पती आहे, ती हॉप्स जर पाण्यात भिजवली रात्रभर आणि त्याच्यात जर थोडंसं गुळ किंवा साखर घातली तर ते असे फसफसून वर येते. बर. मग ते त्या फ्लॅट ब्रेडमध्ये वापरायला लागले आणि मग झाला तुमचा पाव तयार. आता तो लादी पाव असतो तसा. हा, लादी पाव म्हणा, पिझ्झा पेस्ट त्या काळात नव्हता पण तत्सम तयार झाला, त्या टाईपमध्ये तयार झाला. पण मग झालं काय की हा फ्लॅट ब्रेड काय
किंवा पिझ्झा ब्रेड काय किंवा पाव काय, ह्याचं शेल्फ लाईफ खूप कमी होतं. 3 दिवसामध्ये बुरशी यायची. बर. मग त्याला उपाय काय आहे की प्रवासाला जाताना टिकाऊ वस्तू कशी तयार होईल. मग तोच फ्लॅट ब्रेड कडक करायला लागले. तोच फ्लॅट ब्रेड कडक करायला, त्याचे तुकडे करायला लागले, कडक करायला लागले. कडक झाल्यावर तुकडे केले तर वेडे वाकडे व्हायचे. आधीच तुम्ही तुकडे करून टाकले सोरीनी तर ते एकसारखे व्हायचे. मग ते कडक करायला लागले आणि ते खायला लागले. मग ते चहा बरोबर खा, दुधाबरोबर खा. आपल्याकडे सुद्धा खाकरा नावाचा प्रकार गुजरातमध्ये पूर्वापार आहे, राजस्थान गुजरात, तो असाच प्रकार आहे. आता जेव्हा तुम्ही फ्लॅट ब्रेड कडक करायला लागले तेव्हा त्याला चव नव्हती, फारशी चव नव्हती. मग त्याच्यात साखर घातली, मग त्याला गोड केला, मग त्याच्यात मीठ घातला, जिरे घातले, ते थोडंसं चवदार केलं. आणि अशा तऱ्हेने इव्हॉल्युशन ज्याला म्हणतात ना, बिस्किटचं इव्हॉल्युशन होत गेलं. हे कुठल्या देशात प्रामुख्यानं का असं काही नाही? प्रामुख्याने हे झालं पोर्तुगाल, स्पेन आणि इटली. ओके. तर दुसरं असं झालं की फ्लॅट ब्रेड फुगवला तर खरी, मग तो ड्राय पण केला तरी थोडंसं जरी त्याच्यामध्ये मॉइश्चर राहिलं तरी तो खराब होत असे. बुरशी. हा, तो खराब होत असे, आंबूस लागायचा, सगळं लागायचं. मग असं झालं की हॉप्सपेक्षा वेगळी काहीतरी वस्तू अशी पाहिजे की ते त्याला फुगवेल. आणि आम्हाला जास्त तर फुगवायचं नाहीच आहे, फ्लॅट ब्रेडच करायचा आणि तो कडक करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आधी सोडा बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग झाला. मग अमोनिया आला, मग अमोनिया वापरायला लागले त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे ते बिस्किट फुलायला लागलं, फुगायला लागलं. त्याच्यामध्ये मॉइश्चर राहण्याचं प्रमाणच नष्टच झालं, कमीच झालं ते. आणि एकदा तुम्हाला का तो एक फॉर्म्युला सापडला, मग त्याच्यामध्ये तुम्ही अनेक तऱ्हेने बदल करून अनेक चवी निर्माण करू शकता. तशा आज बिस्किटच्या अनेक चवी आहेत. अगदी सुरुवातीचं जे बिस्किट आहे ते अजून चालू आहे आणि ते आवडीने खातात काही ठराविक लोक, मी पण खातो. त्याचं नाव क्रीम क्रॅकर म्हणून आहे. बरं. त्याला काहीच चव नाही आहे. नावाला क्रीम आहे पण त्याच्यात बिस्किटमध्ये क्रीम नाही आहे. पण त्याचं नाव काय आहे? क्रीम क्रॅकर. मिळतं अजून, ब्रिटानियाचं क्रीम क्रॅकर बाजारात मिळतं. मग क्रीम क्रॅकर का बरं नाव पडलं? तर त्याला मुळात काही चव नाही आहे. मग त्याला तुम्ही बटर लावून खा, त्याला चीज लावून खा, असे क्रीमी आयटम तुम्ही त्याला लावून खा, म्हणून त्याला नाव क्रीम क्रॅकर आहे. आता भारतामध्ये एक कायदा नंतर आला की तुमच्या बिस्किटमध्ये म्हणा किंवा कुठल्याही प्रॉडक्टमध्ये जर ओरिजिनल वस्तू नसतील, म्हणजे ऑरेंज क्रीम बिस्किट तुम्ही बनवलं आणि त्याच्यामध्ये जर ओरिजिनल ऑरेंज न टाकता तुम्ही फक्त रंग आणि एसेन्सच टाकायला लागले तर तुम्ही त्याला ऑरेंज क्रीम म्हणू शकत नाही. पण त्याला काही अपवाद आहेत. त्याच्यात क्रीम क्रॅकर हा जागतिक स्तरावर अपवाद आहे ह्या नियमाला, की त्याचं नाव तसंच राहिलेलं आहे आतापर्यंत. तर हा तो फ्लॅट ब्रेडचाच प्रकार झाला, पण त्याला बिस्किट नाव पडलेलं आहे. अशा तऱ्हेने बिस्किट झालं आणि मग ते टिकाऊ असल्यामुळे ती इंडस्ट्री खूप जोरात फोफावली इंडस्ट्री. आणि आज तर तुम्ही बघता कितीतरी बिस्किटचे प्रकार जगामध्ये आलेले, अनंत प्रकार आहेत. प्रत्येक ह्याच्या वाईज बिस्किट तयार झाले. हो, प्रत्येक चवीची बिस्किट, प्रत्येक चवीची. पेशंट वाईज सुद्धा बिस्किट तयार झाले. डायबिटीस आता आम्ही स्वतः डायबिटीससाठी डायबिचेक नावाचं बिस्किट तयार करतो. पण ते फूड फॉर डायबिटिक पीपल, दॅट इज नॉट अ मेडिसिन, पण करतो आम्ही तयार. असा एक बिस्किटाचा इतिहास आहे. पण तुम्ही नंतर ब्रिटानियामध्ये काम केलं, त्यानंतर पुढे तुम्हाला असं वाटलं की बाबा आपण आता ह्या सगळ्याच गोष्टीतून काय नवीन केलं पाहिजे किंवा ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. आज मी प्रामुख्यानं जहागीरदार फूड्स कसं उभारलं आणि या आपला जो बिझनेस पॉडकास्ट आहे झिरो टू हिरो, ह्याच्यामध्ये ह्याच गोष्टी मला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. तर त्या दृष्टीनं काय सांगाल की बाबा ह्याची सुरुवात कशी झाली जहागीरदार फूड्सची? आणि ह्या सगळ्या मुळामध्ये कसं आहे की प्रोडक्शन या गोष्टीचीच मला फार हौस होती. आणि त्याचं कारण आहे, ज्या फील्डमध्ये मी काम करतो म्हणजे फूडमध्ये, त्याला लगेच रिझल्ट आहेत. तुम्हाला काही जर तुम्ही प्रयोग करत असले किंवा एखाद्या तुम्ही काही बॅच घेत असला तर 2 तासामध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. बरोबर. की तुम्ही हे करताय ते योग्य करताय की चुकीचं करताय. तुम्ही केमिकल रिॲक्शन्स जर बघितले तर 6-6, 8-8 दिवसाच्या सायकल असतात. तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट फेल जरी राहणार असेल तरी तुम्हाला 8 दिवस वाट बघावी लागते. बरोबर. तसं ह्या इंडस्ट्रीत नाही. 2 तास 4 तास फार तर.
4 तासात तुम्हाला रिझल्ट मिळतो की तुम्ही केलंय ते बरोबर केलंय का नाही. तुम्हाला बरोबर झालेलं नसेल तर सुधारायला लगेच वाव मिळतो. एका दिवसात तुम्ही 3-3 ट्रायल घेऊ शकता. आणि बरोबर झालं असेल तर त्याच्यासारखा आनंद नाही काही. काय ट्राय केलं सर पहिल्यांदा तुम्ही? सर मी ट्रायल आजही करत राहतो. बरं. बऱ्यापैकी ट्रायल करतो. हे पहिलं ट्रायल काय होतं किंवा ह्या इंडस्ट्रीत पहिली ट्रायल अशी झाली, कॉमन द प्रॉडक्ट आम्ही घेतच होतो. पण मी ब्रिटानिया बिस्किटमध्ये असा जो शंका माझ्या मनात यायची किंवा प्रश्न यायचे की आपण लोकांना डालडा, मैदा आणि साखर का खाऊ घालायची, त्याच्यापेक्षा काही आरोग्यदायक आपण बनवू शकतो का, बिस्किट बनवू शकतो का. तर कारण बिस्किट हा माझा मुख्य प्रांत आहे. तर मग मी त्याच्या दृष्टीने प्रयोग सुरू केले. आणि माझ्या असं लक्षात आलं की करू शकू आपण, असं काही करू शकणार नाही अशातला काही भाग नाही. तर त्यावेळेला मी नाचणी नागली म्हणून जो आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये जो प्रकार आहे, आपल्या साधारणतः आदिवासी पट्ट्यामध्ये सगळीकडे होतो तो. इकडे बघितलं तर धुळ्यापासून ठाण्यापर्यंत होतो. नाशिक जिल्हा त्याच्यात अग्रेसर आहे. आणि सगळ्या ठिकाणी नागली होते. दक्षिण भारतात पण होते, त्याला रागी म्हणतात. तिकडे उत्तर भारतात होते, त्यालाही रागी म्हणतात. मिलेट्स इंग्रजीमध्ये मिलेट्स म्हणतात. तर ते नैसर्गिकरित्या लोह त्याच्यामध्ये भरपूर आहे, कॅल्शियम भरपूर आहे त्याच्यामध्ये. आणि एवढं करून ते पचायला हलकं आहे. आणि आदिवासी सर्रास खातात. त्याची भाकरी करून खाल्ली तरी ती चांगली लागते, नाही असं नाही. तर म्हणलं आपण याच्यापासून बिस्किट का नाही बनवायचं. आणि म्हणून मग ते प्रयोग सुरू झाले. बरं. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की माझ्या मुली लहान होत्या, माझ्या भावाच्या मुली लहान होत्या. त्यांना काहीतरी खायला द्यायला पाहिजे. मुलं तुम्हाला माहीत असेल की खायला प्यायला फार त्रास देतात. प्रत्येक आईला त्रास देतात मुलं. तर आमची बायको म्हटली की तुम्ही काहीतरी एवढे प्रयोग करता तर काहीतरी मुलांसाठी करा. म्हणून आम्ही ते एक नागली बिस्किट तयार केलं. आणि ते मुलांना आवडावं म्हणून त्याच्या चॉकलेटचा प्रयोग केला. अच्छा. हां. आणि मग ते खूप सुंदर झालं. पण आम्ही साधारणतः ते घरगुतीसाठीच करत होतो. पण मग आमची मुली खूप आवडीने खायला लागल्या त्या. आणि पौष्टिक असल्यामुळे समजा एखाद दिवशी भात नाही खाल्ला, पोळी नाही खाल्लं तर त्यांच्या आया त्यांना ते दुधामध्ये घालून देऊन टाकायचे आणि ते आवडीने खायचे. तर आमची मित्रमंडळी म्हणायला लागली, अरे आम्हाला पण दे हे करून. अशा तऱ्हेने ते मित्रमंडळीमध्येच ते सगळं प्रोडक्शन जायला लागलं. म्हटलं आता असं नाही चालणार, जरा मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करून आपण मार्केटमध्ये आणू. जर सगळ्यांना आवडतं आहे ते तर आपण मार्केटमध्ये आणू. त्याची एक मोठी हकीकत सांगण्यासारखी आहे. आमच्या एक नातेवाईक बाई होत्या पुण्याला. तर त्या आमच्याकडे आल्या होत्या पाहुण्या. आपण कोणाकडे तरी जाताना काहीतरी घेऊन जातो, मुलांसाठी म्हणा कोणासाठी म्हणा. आता आमच्याकडे लहान मुलं त्यांना माहित होतं म्हणून त्या बिस्किट घेऊन आल्या. आणि त्यावेळेला आम्ही जहागीरदार नावाने बिस्किट बनवत नव्हतो. नाव वेगळंच होतं. नाव वेगळंच होतं. नाही, नाव होतं ते वेगळं होतं. अच्छा. तर त्यांनी ते 2 पाकिटं ठेवली टेबलवर आणि मला म्हणे, मिलिंद तुझी बेकरी आहे, मला माहिती आहे. हे जे बिस्किट मी आणलं ना, ह्याच्यासारखं बिस्किट मी आजपर्यंत खाल्लं नाही आहे. तू अशा तऱ्हेची बिस्किट बनव म्हणजे तुझी चांगली प्रगती होईल. आणि मी म्हटलं ठीक आहे बाबा बनव. म्हणून मी हातात घेऊन बघतो ते आमचंच बिस्किट आम्हालाच भेट दिलं होतं. आणि आम्हाला सांगत होते की तुम्ही ते बनवा असं बिस्किट. तर ही यशाची कहाणी, म्हणजे एखाद्या प्रॉडक्टला यश कसं मिळतं तर त्याची ही पावती आहे. खरं. हां, की आमचंच आम्हाला घेऊन सांगतायत की तुम्ही असं बनवा म्हणून. हा आमचा प्रयोगाचा पहिला प्रॉडक्ट. प्रयोग ज्याच्यात आम्ही करायला लागलो तो हा पहिला प्रॉडक्ट. अच्छा. पुढं काय वाटलं, कसं त्याला आज जहागीरदार फूड्स एवढं मोठं एम्पायर तुमचं उभं राहिलंय, त्याचा दुसरा टप्पा काय होता की बाबा आता हे घरगुती लेवलवर तर करतोय आपण, तर पुढे कशा पद्धतीने? नाही, मग आम्ही ते पुण्याला पाठवलं याचा अर्थ असा की आम्ही ते कमर्शियल लेवलवर करायला. अच्छा, त्यावेळेस पासून. पण ते पण तुम्हाला गंमत सांगतो की हे बिस्किट मार्केटिंगला जेव्हा बाजारात पाठवायची वेळ आली तेव्हा मी ते पुण्याला पाठवलं, नाशिकला नाही केलं. नाशिकला केलं नाही मी. आता आपल्याच गावाबद्दल असं का बरं तुम्हाला वाटावं की तुम्ही तुमच्या गावात नका करू? हो ना, तेच ना. कुठलंही प्रोडक्शन सुरू होतं त्यावेळेस विचार करतो हे माझ्या गावात विकलं पाहिजे, यांचा प्रोडक्ट आहे, जहागीरदारांचा प्रोडक्ट आहे बाबा, हे घेतलं पाहिजे. पण तुम्हाला तर हा इतका वेगळा प्रॉडक्ट तयार झाला होता आणि जरा चॉकलेट बिकलेट असल्यामुळे जरा महाग पण होता. तर मला असं वाटलं नाशिककर नाही घेणार हा प्रॉडक्ट आपला. नाशिक त्यावेळेला खूप लहान होतं आणि पुण्याला आपण पाठवू. पुण्याला पैसा खूप आहे आणि पुण्याला माणसं चोखंदळ आहेत, त्यांना चवी समजतात, ते बघतील खाऊन. आणि ते यशस्वी झालं खूप. पुणेकरांनी ते प्रॉडक्ट खूप उचलून धरलं प्रॉडक्ट. आणि मग आम्ही कॉन्फिडन्स आल्यावर आम्ही नाशिकला लॉन्च केलं.
हे तर फारच माझ्या आयुष्यातली गमतीची गोष्ट तर की तुझ्या स्वतःच्या गावात तू करत नाही आणि तू पुण्याला घेऊन गेला. पण हा पुणेकरांबद्दल एक विश्वास पण आहे की त्यांना आवडलं तर ते रिजेक्ट नाही करणार. हा, नाही आवडलं जे आहे ते तर आहे. हा, ते तुम्हाला ऐकवतील पण ऐकवतील म्हणजे काय, त्यातले दोष सांगतील. मग आपल्याला ते दुरुस्त करायला संधी हो. मिळते. तो पण एक होताच फायदा. बरं झालं तुम्ही पुणे निवडलं. मी पुणे निवडलं आणि ते योग्य निवडलं मी, त्यात काही शंका नाही. आजही पुण्याला आमचं नागली बिस्किट खूप मोठ्या प्रमाणावर विकलं जातं, तो काही प्रश्न नाही आहे. पुण्यात आमचे आता सुपर स्टॉकिस्ट आहेत, आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत. हम्म. आणि आजपर्यंत आमचे नागली बिस्किटचा जर आम्ही संख्या काढली तर काही करोडोंमध्ये पाकिटं आम्ही विकली आहेत आतापर्यंत. बरं. कधी जहागीरदार फूड्स कधीच तुम्ही स्थापन केलं? जहागीरदार बेकर्स होता आधी. अच्छा, आधी बेकर्स होतं का? आधी बेकर्स होतं आणि मग जेव्हा आम्ही प्रायव्हेट लिमिटेड केली तेव्हा ते फूड्स झालं. काळ साधारण कधी? तो फूड तर आत्ता झालं ते 2017 मध्ये फूड्स झालं. अच्छा, त्याच्या अगोदर बेकर्स. त्याच्या जहागीरदार बेकर्स होतं. ते सुद्धा नावाची एक स्टोरी आहे, सांगा ना. ते आम्ही नाव दिलेलं नाही आहे. बर. जहागीरदार बेकर्स हे नाव आम्ही दिलेलं नाही. हम्म. पण पुण्याचेच एक प्लॅस्टिक बॅग प्रिंटिंग करणारे होते, फ्लेक्सोग्राफिका म्हणून त्यांची कंपनी होती, बर. अण्णा गर्गे म्हणून. हम्म. ते नाशिकचेच होते. हम्म. आणि मराठी माणसाची पहिली जाहिरात कंपनी जी होती, मराठी माणसांनी काढलेली पहिली जाहिरात कंपनी प्रतिभा ॲडव्हर्टायझिंग, ती त्यांची होती. बर. पहिली जाहिरात एजन्सी ही पण मराठी माणसाची होती. श्रीपाद कृष्ण कोलटकर म्हणून जे मोठे लेखक होते, त्यांचा मुलगा होता प्रभाकर श्रीपाद कोलटकर. बर. त्यांनी लग्न नव्हतं केलं. त्यांची मुंबईला पहिली जाहिरात एजन्सी होती, म्हणजे BY पाध्ये जे आहेत त्यांच्या पण आधी. बर. ते एकटेच होते पण. आणि BSTच्या बसवर जाहिराती करण्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे होतं त्यावेळेला होतं, स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट. पण कंपनी ज्याला म्हणता येईल ना, ऑर्गनाइज सेक्टर, ती अण्णा गर्गे यांची होती. ते होते, पळणिटकर होते, आणखी कोणीतरी एक जण होते, तिघं पार्टनर होते. तर ते नंतर त्यांना किर्लोस्करांच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या, त्या पुण्याला शिफ्ट झाले. आणि नंतर त्यांनी एक चौथा पार्टनर घेतला, त्यांनी या तिघांनाच बाहेर काढला. अच्छा. हा, पण मग आता कसं झालं की करायचं काय पुढे, तर त्यांना हे दिसलं की पुढे दुनिया प्लॅस्टिकची येणार आहे. म्हणून त्यांनी प्लॅस्टिक प्रिंटिंगचा फ्लेक्सो प्रिंटिंगचा कारखाना काढला. त्यांच्याकडे आम्ही आमच्या पिशव्या छापायला दिला, त्यांनीच डिझायनिंग केलं पिशव्यांचं सगळं, आणि आमचं नावच कंपनीचं नक्की होईना. त्यांची कार्ड यायची मला, कारण मोबाईल नव्हते, काही नव्हते. मिलिंद, अरे नाव सांग, माझं सगळं तयार आहे, डिझाईन तयार आहे, सगळं नाव छापायला पाहिजे ना त्याच्यावर. आणि आमचं नाव नव्हतं नक्की होणं. एक दिवस पिशव्यांचं पार्सल येऊन पडलं. आणि मी म्हटलं, अण्णांनी हे काय केलं, बिना नावाचे पिशव्या छापले का काय? आम्ही उघडून बघतो तर त्याच्यावर जहागीरदार बेकर्स असं नाव त्यांनी देऊन टाकलं. नाव, आणि ते नाव आम्ही अजून चालवतो. तर मी एकदा पुण्याला नंतर गेलो, आम्हाला आवडलं नाव ते, असं काही नाही. म्हटलं, अण्णा असं कसं आहे? म्हणजे तू म्हणे आळशीपणा करतो, काय नाव ठरवायला तयार नाही, काय नाही. तर जाऊ दे म्हणे, मी देऊन टाकलं नाव, आता चालव ह्या नावाने, आणि ह्याचा तुला फायदा असा आहे, ऐकण्यासारखं आहे. ते म्हणे, ज्या वेळेला तुझ्या नावाने तू बिझनेस करतो, त्यावेळे तू कुठलीही चूक करताना किंवा कुठल्याही तऱ्हेने फसवायचा विचार कोणाला मनात आला तुझ्या, तर तुझ्या नावाला धक्का लागणार आहे. आणि तू चोखच बिझनेस करशील, कारण तुझं नाव तुला सांभाळायचं आहे. आणि ते आम्ही करतोय. सगळं खरं नाव होतं, एकदा नाव खराब झालं की नाव खराब झालं की बघ, तुमचं वैयक्तिक पण नाव खराब होणार, या गोष्टीमध्ये वैयक्तिक पण होणार. म्हणून तेव्हा एक जहागीरदार बेकर्स, आता जहागीरदार फूड्स झालं. काय किती प्रोडक्ट आहेत सर आपले जहागीरदार फूड्स? प्रॉडक्ट आमचे 150 आहेत जवळजवळ, पण ते मार्केटमध्ये नाही आहेत सगळे. तर आमची 10 दुकानं नाशिकला आहेत. बरं. एकट्या नाशिकमध्ये 10 आहेत? एकट्या नाशिकमध्ये 10 आहेत. पुण्याला होती 4, पण ते करून बंद झाले. तर तिथे आम्ही हे सगळे प्रॉडक्ट विकतो. आता तुम्ही कोविडचा उल्लेख केला, पण एक गोष्ट प्रामुख्याने अशी आहे की कुठलाही बिझनेस करताना असं म्हणतो की, खास करून तुम्ही सांगितलं की पहिल्या मराठी माणसाने ॲड एजन्सी चालू केली. हो. तर बिझनेस सुरू करत असताना सगळ्यात महत्वाचं की भांडवल लागतं, पैसे लागतात, त्यानंतर तुम्हाला सहकार्य लागतं, लोकांचं मॅनपॉवर तशी लागते. ज्यावेळेस जहागीरदारांनी हे सगळ्या गोष्टी सुरू करायचं ठरवलं, त्यावेळेस काय सिच्युएशन होती? तो काळ पण वेगळा होता, आणि तो काळ आणि आता काळ खूप वेगळा होता. बँका खूप रिजिड होत्या. आज पण असतील, पण आज खूप लिबरल झालंय सरकारनी. मोदी सरकारनी तर आर्थिक मध्ये क्रांतीच करून टाकलेली. स्टार्टअप आले, हे आले, ते आले, आणि भांडवल आता सहजी उपलब्ध होतं.
खूप लोक असं पण करत असतील, भांडवल उपलब्ध होते घ्या आणि पळून जा, हे होऊ शकत असेल, असं काही नाही. पण निदान प्रामाणिक माणसांना भांडवल सहजी उपलब्ध त्यावेळेला हे काही नव्हतं. अच्छा. कोऑपरेटिव्ह बँका होत्या, त्या जास्त सोप्या होत्या. स्टेट बँकेकडे जाणं म्हणजे फारच अवघड होतं. बर. माझं पहिलं CC अकाउंट हे 2,000 रुपयाचं होतं फक्त. अच्छा. ओनली 2,000 रुपीज. आणि आय वॉज नॉट अवेअर की CC अकाउंट हे दरवर्षी पेपर रिन्युअल करायचं असतं. पेपर रिन्युअल म्हणजे अर्ज द्यायचा आणि ते रिन्युअल, हे मला माहीत पण नव्हतं. आणि ते पेपर रिन्युअल झालं नाही. आणि मला माझे 2 चेक परत आले. आता 2,000 रुपयाचा तो CC, त्या चेक किती रुपयाचे असणार आहे, 500-700 रुपयाचे चेक परत आले. तर मी घाबरून गेलो. म्हटलं आपलं ह्याला धक्का नाही लागता का? आम्ही त्यांना रोख पैसे देऊन टाकले त्या पार्टीने. आणि बँकेत गेलो, ते म्हणजे तुझं पेपर रिन्युअल नाही झालेला. मग आता काय करायचं? परत अर्ज करायचा. मग म्हणे परवाच कार्यकारी मंडळाची बैठक झाली, बोर्ड ऑफ डायरेक्टरची, आता 1 महिन्याने बैठक होईल, तिथे सांगितलं. म्हटलं सर हे खूप जरा जास्त होतं आहे. 1 महिनाभर आम्ही काय करायचं? मग आता लहान गाव होतं, डायरेक्टर लोक ओळखीचे होते. त्यापैकी एकाला फोन केला. ते म्हणजे ठीक आहे, मला तुझी अडचण समजली, काय तू काय मला भेटायला येऊ नको, होऊन जाईल. 5 मिनिटामध्ये बँकेचा शिपाई आला घरी, म्हणजे तुम्हाला बँकेत बोलवलंय, एक पेपर ठेवला, याच्यावर सही करा. म्हटले काय नाही, म्हणे हे पेपर रिन्युअल तुझं झालं, पेपर रिन्युअल. सो इट वॉज सो इझी ऑल्सो. परंतु 2,000 रुपये होते म्हणून मोठ्या रकमा जेव्हा आम्हाला लागायला लागल्या, मशिनरी घ्यायला रक्कम लागायला लागली, जागा घ्यायला रक्कम लागायला लागली, त्यावेळेला तुम्हाला कोलॅटरल सिक्युरिटी ही लागायचीच. म्हणजे तुम्हाला 1 लाख रुपयाची मशिनरी हवी असेल तर ते म्हणायचे 2 लाखाचे कोलॅटरल पाहिजे आम्हाला. प्रत्येक माणूस कुठून आणणार हे? आता आमचं स्वतःचं घर होतं म्हणून ठीक होतं, ते मी दिलं नाही कधी, कारण आमचे वडील होते, ते त्यांच्या नावाने घर होतं, ते काही त्याला तयार नाही झालं की मी घर बीर लिहून नाही देणार. पण ते झालं मॅनेजमेंट. थोडंसं लहान गावामध्ये तुमचा इन्फ्लुएन्स पण असतो, त्याच्यामुळे पण झालं. पण भांडवल उभारणे हे नेहमीच कष्टाचं काम राहिलेलं आहे, कायमस्वरूपी. तुम्हाला आज जर भांडवल पाहिजे असेल, व्यवसायात काय असतं, मला जर आज मशीन घ्यायचं असेल ना, तर ते आजच आलं पाहिजे. बँकांमुळे 6-6 महिने 8-8 महिने लागायचे सँक्शन व्हायला. तोपर्यंत प्रोडक्शनचं जे नुकसान व्हायचं त्याला तोड नव्हती. आणि ह्याचं बँकेला काहीच नसतं. बँक अधिकाऱ्यांना कधीच बिझनेस समजला नाही, नाहीच समजत त्यांना कधी बिझनेस. आणि त्यांना हे पण वाटत असतं, आज वाटतं का नाही माहीत नाही, की मी पैसे देतोय म्हणून म्हणजे जणू माझ्या खिशातले देतोय. त्यामुळे शक्य तितक्या अटी घालून, शर्ती घालून, त्या पूर्ण होईपर्यंत वाट बघून 6-6, 8-8 महिने, वर्ष सुद्धा लागायचं. आणि तोपर्यंत मशिनरीची किंमत वाढलेली असायची. सर, आता तुम्ही गव्हाबद्दल मला सांगितलं, पण गहू आला की प्रोटीनचा विचार होतो, मग त्याच्यानंतर सोयाबीन येतं. सोयाबीन पासून पण तुम्ही मला सुरुवातीला बोलताना सांगितलं की सोयाचं एक बिस्किट तयार केलं किंवा प्रोडक्ट तयार केलं. काय सोयाबीन मध्ये पण सगळ्यात जास्त हाय प्रोटीन असतं? हो, सोयाबीन मध्ये तेलही खूप असतं आणि सोयाबीन मध्ये प्रोटीन पण खूप असतं. हो. पण कसं असतं की प्रत्येक धान्यामध्ये किंवा खाण्याच्या वस्तूमध्ये जे काही आपण प्रोटीन असतं असं म्हणतो, किंवा तुम्हाला आता शेंगदाण्याचं उदाहरण द्यायचं, तर कच्चे शेंगदाणे खाल्ल्यानंतर पित्त वाढतं, डोकं दुखतं, या सगळ्या गोष्टी होतात. तर त्याचं काय कारण आहे? तर शेंगदाण्यामध्ये अँटी न्यूट्रियंट्स असतात. अच्छा. अँटी न्यूट्रियंटचा अर्थ असा की जे न्यूट्रिशनस पदार्थ आहेत तुम्हाला पचू देत नाही, आणि ते शेंगदाण्याचे अँटी न्यूट्रियंट्स त्याच्या नाकामध्ये असतात. शेंगदाण्याला एवढं नाक असतं, त्याच्यामध्ये असतात. म्हणून आपल्याकडे शेंगदाणा भाजून खायची पद्धत आहे किंवा शेंगा उकडून खायची पद्धत आहे, तर ते नाक मरून जातं. शेंगदाणा त्याचं नाक पडून जावं म्हणून त्याला भाजताना हातात पाण्याचा हात लावून जर भाजलं ना, तर सालं काढताना ते 2 तुकडे होतात, नाक पडून जातात. मग तो शेंगदाणा खायला काही वाईट नाही आहे. तसं सोयाबीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अँटी न्यूट्रियंट्स असतात. अच्छा. खूप मोठ्या प्रमाणात. आता पूर्वी ज्या वेळेला सोयाचं जरा जास्त प्रस्थ होतं, त्यावेळेला गृहिणी किराणा मालाच्या दुकानात जायच्या, 10 किलो गहू दे म्हणायच्या, त्यात 1 किलो सोयाबीनचं पाकिट टाका म्हणायच्या. निवडलेले गहू असायचे, ते तसं उचलायचं, गिरणीत देऊन टाकायचं. त्याला सांगायचं हे सोयाबीन, त्याच्याबरोबरच दळण टाकणं. ही सोयाबीन खाण्याची अत्यंत चुकीची पद्धत आहे. कारण सोयाबीनमध्ये जे अँटी न्यूट्रियंट्स असतात ते त्याच्याबरोबर खाल्लेली गव्हाची पोळी, भाजी, भात काहीच तुम्हाला पचू देत नाही, आणि तुमचं पोट का बिघडतं हे तुम्हाला समजत नाही. पण मग देवाची दया अशी आहे की सोयाबीनमधले जे अँटी न्यूट्रियंट्स आहेत ते सगळे त्याच्या सालामध्ये, जसे शेंगदाण्याच्या नाकामध्ये असतात, त्याच्या सालामध्ये. आणि दुसरी देवाची दया अशी आहे
की ते सगळे वॉटर सोल्युबल आहेत. म्हणजे एक तर सोयाबीन भाजून साल काढून मग दळा, किंवा सगळ्यात चांगला मार्ग हा आहे की, कारण साल पूर्ण निघत नाही, सगळ्यात चांगला मार्ग हा आहे की ते 6 तास कमीत कमी पाण्यात भिजवून ठेवा. 6 तासानंतर उपसा, धुवा, वाळवा आणि दळा. 6 तासानंतर पाणी ऑलमोस्ट विषारी झालेलं असतं, म्हणजे मरणार नाही माणूस, पण तुम्हाला खाल्लेलं ते पाणी पचूच देणार नाही. काही खा, ते पाणी फेकून द्यायचं असतं. हे गृहिणी करणार आहे का? कारण 6 तास तुमचं सोयाबीन भिजवलं की ते इतकं पाणी शोषून घेतं की ते वाळतच नाही. तुमच्याकडे गच्ची असेल, अंगण असेल, त्याच्यात ऊन असेल, तिथे वाळत घाल. कुठे शहरामध्ये गच्च्या अंगण आहेत आता, आणि कुठे तुम्ही ऊन दाखवणार आहे? पण आम्ही जेव्हा सोयाची बिस्किट्स करायचो, आम्ही त्याचा सगळा अभ्यास केला सोयाबीनचा, आणि त्याच्यानंतरच त्याला हात घातला. तर आम्ही ते 6 तास नाही, रात्रभर भिजवायचो, दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी काढून टाकायचो. पण आमच्याकडे मोठी मोठी ओव्हन्स असतात, त्याच्यामध्ये आम्ही ड्राय करू शकतो. उन्हाची आम्हाला गरज नाही, आमच्याकडे ऊन पण आहे, म्हणजे अंगण पण आहे, पण आम्ही तसं करत नाही. ओव्हनमध्ये ड्राय होतात चांगले, मगच आम्ही ते दळायचो आणि मगच त्याच्यापासून बिस्किट तयार करायचो. म्हणून आमच्या बिस्किट खाऊन कोणालाही कधीही त्रास होत नाही, झाला नाही, कारण आम्ही अभ्यासपूर्ण प्रॉडक्ट तयार करतो. आता ग्लुटेनबद्दल आपण बोललो. खारी लोकांच्या खूप आवडीचा विषय, म्हणजे तुम्ही खात असाल, आम्ही खातो, खूप आवडीचा विषय. तर ती गव्हाची का नाही बनवत तुम्ही, असं लोक मला विचारतात. तर गव्हाची खारी बनतच नाही. कोणी म्हणत असेल ना गव्हाची खारी, तर तो चुकीचं सांगतोय. अगदी मी असं म्हणत नाही खोटं बोलायचं आहे त्याला, पण तो चुकीचं सांगतोय. आणि त्याच्यामध्ये कधीच 100% गहू तुम्हाला मिळणार नाही, आणि त्या खारीला एवढी चव पण नाही लागत. आम्हाला तर चवदार पदार्थ द्यायचे आहेत, आणि आम्हाला पचायला पण हलके द्यायचे आहेत पदार्थ. मग आम्ही त्याच्यामध्ये फायबर वरून ऍड करतो. फायबरमुळे ते पचायला ग्लुटेन हलकं होतं, आणि आम्ही त्याला गव्हाची खारी न म्हणता, जेवढे गव्हामध्ये फायबर आहेत तेवढेच फायबर आम्ही ऍड करतो, पण ते वरून टाकतो त्याला. अच्छा. तर आम्ही त्याला हाय फायबर खारी म्हणतो. आम्ही हे चुकीचं किंवा खोटं सांगतच नाही की गव्हाची आहे, तुम्ही खा. आमच्यावर आहे ना लोकांचा आंधळा विश्वास आहे. म्हणजे जागीरदारांच्या दुकानात जे सांगितलं जाईल ते 100% खरं असेल, पण मग आमच्यावर खूप जबाबदारी येते आणि आमच्यावर खूप बंधन येतात की आपण चुकीचं आणि खोटं सांगायचं नाही कधी. म्हणून आम्ही त्याला हाय फायबर म्हणतो, गव्हाची खारी म्हणत नाही. तर असे अनेक प्रकार आहेत की ज्याचा खूप अभ्यास करूनच ते पदार्थ तयार करायला पाहिजेत. खरं. आता तुम्ही आता सांगितलं की खूप अभ्यास करून हे सगळ्या गोष्टी करत असताना फूड सेफ्टी पण फार महत्वाची आहे. कारण कुठलाही बेकरी प्रोडक्ट असेल त्याची लाईफ फार कमी असं म्हटलं जातं, त्यावर लिहिलं पण असतं 7 दिवस 8 दिवस, काही प्रोडक्ट्सचे असते, पण त्याच्यावर कसं काम करतं बरं. आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या जर्नीमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करता का? 2 प्रश्न आहेत माझे तुम्हाला. एक, फूड सेफ्टीची कशी काळजी घेता, आणि सेकंड, ह्याला एक्सपोर्ट करत असताना त्याची फूड सेफ्टी काय? कारण एक्सपोर्ट करण्याच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या जरा डिफरंट आहेत, बरोबर? त्याच्यावर काय? फूड सेफ्टी हा विषय जो आहे ना, हा महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. पण ह्याचे पण कन्सेप्ट सरकारने वेस्टर्न कंट्रीज मधून आणलेत. अच्छा. आणि ते जसेच्या तसे इथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात. आता आमच्यासारखी जी माणसं आहेत ना, ते फूड सेफ्टी ऍक्ट जसाच्या तसा इम्प्लिमेंट करतात. खर्चिक खूप आहे फूड सेफ्टी ऍक्ट इम्प्लिमेंट करणं. लहानसहान बेकरला किंवा लहानसहान हॉटेलियरला किंवा लहानसहान एखादा गाडीवाला वगैरे आहे त्यांना ते शक्य पण नाही आहे. साधारणतः महिना 50,000 रुपये खर्च होतो. बर. टेस्टिंग सगळं करायचं तर म्हणजे लॅबोरेटरी NABL ॲक्रेडिटेड लॅब असेल त्याच्यात टेस्टिंग करायचं तर त्यांचे रेट्स खूप जास्त आहेत. सरकारने ती सोय नाही केली. म्हणजे लहान लोकांच्या, आम्ही सुद्धा फार मोठे नाहीच आहोत, पण आम्हाला ते पाळावंच लागतं, आमच्याकडे लक्ष असतं म्हणून. तर ते सरकारने ही सोय करायला पाहिजे की सरकारी लॅब उभ्या करायला पाहिजे, तिथे तुम्हाला फार रिझनेबल रेटमध्ये टेस्टिंग करून मिळालं पाहिजे. आता होतं काय की सरकारने आदेश काढला की दर 6 महिन्यांनी हे टेस्टिंग करा, ते टेस्टिंग करा, ते टेस्टिंग करा, वर्षभराने हे करा. तर मग खाजगी लॅब जे पैसे मागतील ते देणं भाग पडतं, प्रायव्हेट लॅब्स. त्याच्यामध्ये हे टेस्टिंग होतं का नाही नीट हे पण आम्हाला समजत नाही, कोणालाच समजत नाही. तर सरकार जोपर्यंत ही सोय करत नाही ना की आम्ही स्वस्त दरामध्ये, रिझनेबल दरामध्ये टेस्टिंग सरकारी लॅबमध्ये करून देऊ, किंवा मग ह्या प्रायव्हेट लॅबला रेट फिक्स करून देतील की जे अफोर्डेबल असतील सगळ्यांना. आज जर सरकार
ज्यांना अफोर्ड करता येत नाही अशा लोकांना 20-20 किलो धान्य दर महिन्याला मोफत देतं आहे, तर त्यांची ती काळजी करते. तसं इंडस्ट्रीची काळजी केली जात नाही. आता जसं कोरोनामध्ये आमचं नुकसान झालं, असंख्य लोकांना डोल दिले गेले, पैसे वाटले गेले, इंडस्ट्रीला काहीच नाही पैसे मिळाले. इंडस्ट्रीला लोन मिळालं की तुम्हाला लोन देऊ आम्ही आणि ते तुम्ही फेडा. म्हणजे इंडस्ट्रीला काहीच फुकट देत नाही, कोणीच देत नाही. फक्त इंडस्ट्रीकडून टॅक्सेस खूप इंडस्ट्रीकडूनच जमा होतात. तर हे थोडं सरकारने सुद्धा, सेंट्रल गव्हर्नमेंटने थोडंसं विचारात घेतलं. कारण मोदी साहेबांचं असं आहे की अनेक गोष्टींचा विचार ते करू शकतात. एवढं तर आपण पंतप्रधान पाहिलाच नाही कधी इतक्या गोष्टींचा विचार करणारा. म्हणजे सामान्य गरीब माणसाचं त्याला धान्य महिन्याला देण्यापासून ते रॉकेट आणि तोफा तयार करण्यापर्यंत इतकं त्यांचं रेंज आहे विचाराची. तर हे का बरं सुटतंय त्यांच्या हातून ते मला माहीत नाही की हे करायला पाहिजे. आणि माझी इच्छा आहे, मी लिहीन त्यांना एखाद दिवशी की मोदी साहेब हे करा, थोडंसं लहान बेकर्ससाठी करा, लहान हॉटेलियर्ससाठी करा. नक्कीच. तुम्ही जेव्हा तुमचे अधिकारी हा आग्रह धरतात की सर्टिफिकेशन पाहिजेच आहे तुमचं म्हणून, तर मग ते देण्याची पण व्यवस्था करा. आणि मग तुम्ही म्हणा की जो पाळत नाही त्याला आम्ही काहीतरी दंड करू म्हणून. नाही पाळत सर लोक. म्हणजे मग शेवटी पैसा हा छापू नाही शकत कोणी. तर तो पैसा जर तुम्हाला मिळत नसेल पुरेसा की एवढा खर्च करावा 50,000 रुपये महिन्याला, तर मग तो कुठून तरी पळवाट काढणार आहे त्याच्यातून. नक्कीच. आणि मग तिथून भ्रष्टाचाराला वाव मिळतो. मग तुम्हाला तुमची लॅबवाले विचारायला लागतात की तुम्हाला काय रिपोर्ट पाहिजे तो सांगा आम्हाला, जे आहे ते तुमच्या ह्याच्यावर देऊ. मग आम्ही टेस्टच नाही करणार त्याची. मग तुम्हाला कमी पैशात हवं. तर हे नाही व्हायला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला फूड सेफ्टी ऍक्ट जर बंधन आहे आणि ते पाळावं अशी इच्छा असेल तर ते सोपं पण करायला पाहिजे. ते एक्सपोर्ट करताना पण ह्याचा इश्यू येत असेल ना. मग एक्सपोर्ट कुठं करता? नाही, एक्सपोर्ट करताना इश्यू येत नाही. कारण त्यांना जी सर्टिफिकेशन लागतात ना ती ही एवढी, म्हणजे त्याच्यापेक्षा खूप जास्त आपल्याकडे. अच्छा. त्यामुळे आम्हाला ती द्यायला काहीच हरकत येत नाही. कुठल्या देशात आम्ही आता तरी दुबई करतो, ऑस्ट्रेलिया करतो, नंतर आता ते दुबईच्या आजूबाजूचे जे देश आहेत गल्फ कंट्रीज, गल्फ कंट्रीजमध्ये करतो आणि न्यूझीलंडमध्ये करतो. काय पुढचं काय? तर त्यात न्यूझीलंडचा एक्सपोर्ट कमी असतो कारण न्यूझीलंड देशच खूप छोटा आहे. ऑस्ट्रेलियाचा बऱ्यापैकी असतो. ऑस्ट्रेलियात आमचे 2 डिस्ट्रीब्युटर आहेत. बरं. 2 असण्याचं कारण एकमेव एवढंच आहे की तो हा प्रचंड देश आहे, लोकसंख्या कमी आहे पण देशच खूप मोठा आहे. तर आम्ही सिडनीला माल पाठवला तर तो मेलबर्नला पाठवेपर्यंत तो खर्चच त्याला झेपणार नाही. म्हणून मग एक डिस्ट्रीब्युटर मेलबर्नला, एक सिडनीला, असं ते करावं लागतं कारण त्याचा आकार खूप मोठा आहे. खरं तर एक चांगली गोष्ट आहे की नाशिक मधून तयार झालेला ब्रँड आज जातोय. ऑस्ट्रेलिया असेल, दुबई म्हणजे असेल. परवा मला त्यांचा फोन आला होता. आम्ही काही युनिक प्रॉडक्ट बनवतो, त्याच्यामध्ये एक आमचा खडी चटणी म्हणून प्रॉडक्ट आहे. तर आणि आमचा पोहा चिवडा खूप कॉमन आहे, म्हणजे घरोघर बनणार आहे. पण तो आमचा पोहा चिवडा पण वेगळाच आहे, खूप छान आहे. तर त्यांनी आता 1000 पाकिटं पोहा चिवडा मागवला आणि 900 पाकिटं खडी चटणी मागवली. पाकिटं नाही, भरण्या येतात त्याच्या. तर तो म्हणे तो पोहा चिवडा तर मला अजिबात पुरलाच नाही, संपूर्ण कमी पडला. जो 1 पाकिट घेऊन गेला तो नंतर 4-4 पाकिटं मागायला आला. आणि खड्या चटणीची तर गंमतच वेगळी झाली. तो एक आटा पण विकतो तिथे, म्हणजे गव्हाचा आटा जो असतो ना तो विकतो. तर जे आटा पुरवणारी कंपनी आहे त्यांनी त्याच्या पोळ्या केल्या, त्याचे तुकडे करून ते सॅम्पलिंग म्हणून दिलं तिथे. आता सॅम्पल नुसती पोळी कशी खाणार ना, तर ती आमची खडी चटणी दिली तिथे. तर त्यांचं म्हणणं असं की त्या आट्यापेक्षा खडी चटणीच विकली गेली जास्ती. तिथं तुम्ही म्हणजे जे लोक एक्सपोर्ट करताय तो भारतीयच लोक घेत असतील ना तिथं? आमचे दोन्ही डिस्ट्रीब्युटर भारतीय म्हणजे मराठीच आहेत. अच्छा. दोघंही मराठी. काय विजन काय सर? आता इतक्या एक्सपोर्ट पण करताय, सगळ्या गोष्टी मांडताय. विजन सांगितलं की ह्या उणीवा पण आहेत इंडस्ट्री मधल्या, पण पाठीमागचा काळ आणि आत्ताचा काळ आणि येणारा काळ, बरेचसे तरुणांना ह्या क्षेत्रात यायचंय, FMCG मध्ये यायचंय. तुम्ही तर तो काळ बघितलाय आणि आत्ताचाही काळ बघताय, जे काही रिफॉर्म्स झालेत, ह्या दोन्हीचे तुम्ही साक्षीदार आहात. पण एक विजन मांडताना किंवा स्वतःला एक असतं की बाबा मी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात पण आता पुढे हे झालं पाहिजे, या अपेक्षा आहेत, किंवा एक काय सांगू शकाल त्या बाबतीत? तुम्हाला काम करायचं असेल तर सरकारी बंधनं पाळूनच काम करावं लागतं. त्याला काही गो नाही आहे. त्याला किती तक्रारी असोत, काही असो, ते अडचणी खूप आहेत जे ज्या सरकारने आजही सोडायला हव्यात. म्हणजे तुम्हाला साधं उदाहरण देतो. सरकारी अधिकारी मुंबई बदली झाली तर त्यांना महानगराचा भत्ता वेगळा मिळतो.
कारण काय तिथलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे म्हणून. पुण्याला आहे का नाही माहीत नाही मला, पण मुंबई नक्की आहे. मुंबई आहे, दिल्ली आहे, बँगलोर आहे, कलकत्ता आहे, मद्रास आहे, हे आहेत. पण आमच्यासारख्या मॅन्युफॅक्चररला इथून माल तयार करून जर दिल्लीला पाठवायचा आहे, तर लॉजिस्टिक्स म्हणजे प्रवास भाडं इतकं जास्त असतं की आम्ही त्याच MRP मध्ये तो तिथे विकूच नाही शकत. आणि आज नियम असा आहे की सगळ्या भारतात एकच MRP असली पाहिजे, सगळ्या भारतात एकच पगार असला पाहिजे, हे सरकार नाही म्हणत. आपल्या अधिकाऱ्यांना पगार जास्त देतात मोठ्या शहरांमध्ये. आता इथे आम्ही मागे कसे पडतो की ब्रिटानिया पार्ले, मी मगाशी तसं तुम्हाला सांगितलं की त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स वेगळे आहेत आता स्मॉल स्केलमध्ये. त्यांनी सगळ्या भारतात केलेत. 300-300 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स छोटे पार्लेचे आहेत, 400-400 ब्रिटानियाचे आहेत. मग ते दिल्लीला असेल तर दिल्लीच्या आजूबाजूला ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट करतात आणि तिथे माल पाठवतात, त्यांना खर्च नाही येत. आम्ही हे नाही करू शकत. एक काळ असा होता की आम्ही नाशिकची MRP वेगळी, पुण्याची MRP वेगळी हे करू शकायचो, छापू शकायचो. म्हणजे आज ते नाही छापू शकत. पण मग आम्हाला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च खूप येतो आहे, म्हणून मला दिल्लीला माल पाठवणं परवडत नाही. तर माझी वाढ कशी होणार, कशी होणार वाढ? मग मी काय म्हणतो की चला महाराष्ट्र तर आधी पूर्ण करू, मग आपण शेजारी गुजरात आहे तिथे जाऊ आणि इकडे शेजारी कर्नाटक आहे तिथे जाऊ. पॅन इंडिया आम्हाला जायचं असेल तर मग आम्हाला 50 रुपयाची वस्तू 80 रुपयाला विकावी लागेल. म्हणजे आमच्या शहरामध्ये, पुण्यामध्ये म्हणा, नाशिकमध्ये म्हणा सुद्धा ते 80लाच विकावी लागेल. इथे तेवढा खर्च नाही आहे. पण मग आम्ही ह्या कस्टमरच्या खिशातून पैसे काढणार आणि तो खर्च करणार, म्हणजे ह्या लोकांवर किती अन्याय आहे. तर ही एकदम साधी गोष्ट आहे की तुम्हाला जिथे जसं सिंगापूरमध्ये तुम्ही बघितलं तिथे MRP पण नाही छापत, गरजच नाही त्यांना MRP. शेजारच्या दुकानांमध्ये वेगळी किंमत घेत होतो. त्या सरकारचं म्हणणं असं, तू आणि तुझं रेप्युटेशन ते तू सांभाळ, काय करायचं ते, वी आर नॉट कन्सर्न. आणि आपल्याकडे जेवढी बंधनं लादता येतील तेवढी बंधनं लादली जातात. नवीन येणाऱ्या माणसांनी हा नक्की विचार करायला पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं. काल मला एक फोन आला होता की मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे, मला ब्रिटानिया एवढं मोठं व्हायचं आहे. तर जेव्हा ब्रिटानिया एवढं मोठं होशील तेव्हा सोपं होईल काम, पण तोपर्यंत काय, तोपर्यंत कसं करणार. त्यामुळे आज जरी आपल्याला हे दिसत असलं ना की स्टार्टअपला मदत आहे, अमुक आहे, तर ह्या अडचणी पण आहेत आणि ह्या सरकारने सोडवायलाच हव्यात. कारण सरकारच सोडवू शकतं या. नोबडी कॅन डू इट. त्यांनाच धोरणात बदल करावे लागतील, त्यांनाच धोरणात बदल करावे लागतील. आणि हे जे धोरणात बदल करायचे ना, ते व्यापाऱ्याला त्याचा व्यापार सांभाळून याच्या मागे नाही लागता येत. मग हे कोणी लागायला पाहिजे? महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आहे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे, या संस्थांनी हे लागायला पाहिजे. बिझनेसमॅनसाठी उभारलेले हा, त्यांना करता येईल. मी आता मराठा चेंबरमध्ये जाणार आहे उद्या. तर मी ह्या काही गोष्टी त्यांच्याशी बोलणार आहे की तुम्ही करा बाबांना. आणि ह्या संस्थांनी केलं तर त्यांना वजन पण असतं, इंडिव्हिज्युअल माणसांनी केलं तर वजन नसतं त्याला. नाही, सगळे उद्योजक एकत्र येऊन सगळ्या गोष्टी ताकदीने मांडलं तर होऊ, तर त्याला लगेच रिझल्ट येतो. आणि एकट्या व्यक्तीनं एकीचं बळ असं आपण म्हणतोच असं आहे. नक्कीच सर, की ज्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्यात एवढ्या सगळ्या प्रदीर्घ चर्चेनंतर बऱ्याचशा गोष्टी समोर आल्यात की ह्या गोष्टी पण आहेत. म्हणजे एकीकडे आपण विचार करतोय आपला देश वाढत चाललाय, सगळ्या गोष्टी स्टार्टअप्स येत आहेत, आपण एवढ्या सगळ्या गोष्टीत प्रगती करतोय, इकॉनॉमीमध्ये आपण रिफॉर्म करून पुढे येतोय. पण कुठंतरी ह्या पण उणीवा आहेत की जसं इथल्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत, इथल्या कामगारांना अडचणी आहेत, तशा उद्योजकांना देखील नवख्या अडचणी आहेत. त्या आपण सरकारने समजून घेऊन त्याच्यावर काम करणं महत्वाचं. आम्हाला आहे ना हा विश्वास आहे की सरकार हे करू शकतं. कारण बघा ना, आता GST किती सोपा करून टाकला. जे 18% आमच्या बिस्किटवर GST असायचा तो 5% झाला, कमी झाला. 13% परत 13% कमी झालाय. नमकीनवर 12% होता तो 5% झालाय. म्हणजे सरकारने मनात आणलं सगळं करू शकतो. खरं. तर हे पण सरकार करेल, असं आज नाही उद्या करेल असा विश्वास आहे आम्हाला. आजचं सरकार आहे ना हे रिस्पॉन्सिव्ह आहे. तुमच्या मागणीला विचार करून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं हा एक प्रश्न आहे मोठा. पोहोचलं तर 100% होणार आहे. नक्कीच त्या दृष्टीने तुम्ही पण काम करावं. आम्ही करूयात काम. सगळे उद्योजक मिळून या सगळ्या गोष्टी कराव्या. येणाऱ्या तरुणांना सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करून या व्यवसायात, या उद्योजकात त्यांना उद्योजक घडवण्याचं आपण काम करावं, याच अपेक्षा आणि शुभेच्छा सर व्यक्त करतो. तुम्ही आलात, बरीचशी चर्चा झाली, बऱ्याच गोष्टी समजल्या. यातून जहागीरदार फूड्सची निर्मिती कशी, ब्रिटानिया ते जहागीरदार फूड्स, हा जो तुमचा प्रवास होता खरं तर तो संघर्षाचा होता. आज तुम्ही एका यशस्वी उंचीवर पोहोचलेला आहात.
एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही चांगलं काम करताय, अनेकांना चव देताय खायची. शेवटी काय की आपले भारतीय लोक खवय्ये आहेत असं म्हणतात, महाराष्ट्रातले त्यातल्या त्यात, कारण महाराष्ट्रात सगळ्याच गोष्टी मिळतात. ते आपण करताय याच की तुम्ही देखील एकदा जहागीरदार फूड्सची सगळ्या गोष्टी ट्राय कराव्यात, किंवा एक तरी प्रोडक्ट तुम्ही ट्राय करून बघा हो. आणि सरांना त्यांच्या वेबसाईटवर किंवा ज्या काही साईट्स असतील सोशल मीडिया त्याच्यावर रिस्पॉन्स द्यावा, याच हे करतो. सर आलात त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी आणि टीव्ही मराठीच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. तुमचेही धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल.